पहिल्यांदा किल्ल्यावर बोललं तेव्हा किल्ला कळलं आणि त्या गुहेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे जेव्हा बघितला बसलेला म्हणजे ठेवला होता तेव्हा त्याची पूजा केली, सगळं झालं. अरे वा. आणि हे महाराजांच्या किल्ल्यांवर जाण्याचं किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग त्या गर्जना देणं, छाती फुगवून आपण जो भगवा ध्वज घेऊन काय किल्ल्यावर उभं राहायचं, तो जो आनंद आहे ना तो फार वेगळा आहे. आणि आपणही आता किल्ल्यांवर भटकंती केली पाहिजे, खूप मजा येते. असं काय निसर्गाच्या सानिध्यात जो एकदा जाऊन आला की त्याला ते पुन्हा ओढवता? निसर्ग कसा आहे, निसर्ग तुम्हाला भरभरून देत असतो, तुम्हाला तो घेता आलं पाहिजे. कोणी बर्ड वॉचिंगसाठी जातो, नेचर ट्रेलसाठी जातो किंवा झाडांचा पानांचा अभ्यास करण्याकरता जातो. काही किल्ल्यांचा अभ्यास करायला जातात, काही इतिहासाचा अभ्यास करायला जातात, माती आहे, डोंगर आहेत किंवा दगड आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी. हे वेगवेगळ्या प्रकार आहे. तिन्ही ऋतूंमध्ये निसर्ग वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आत्मसात करता येतो, तो पाहता येतो, बघता आला पाहिजे. जसा हा दणकट आणि राकट आहे सह्याद्री, तसा हिमालय तसा प्रेमाने जवळ घेणार असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही जर त्याच्याशी मस्ती करायला जाल तर तो तुम्हाला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही असं मला वाटतं. निसर्गाच्या पुढे कधीही जाऊ नये आणि निसर्ग चुकीला कधीही चूक झाली तर चूकच आहे, त्याला माफी नाही. पाऊस आहे ना, पावसाळ्यातलं निसर्ग आणि हिरवळी सगळ्यांना भुरळ पाडत असते आणि ही भुरळ न थांबणारी आहे आणि ही कोणालाही साहजिक आहे. मी कुठल्या तरी कॉर्नरला जाऊन उभा राहतो किल्ल्याच्या आणि ते पाणी उडतंय, वरती उडतंय आणि मी सेल्फी काढतोय आणि कळलं नाही आणि त्याचा तो अपघात झाला. कोणतरी म्हणतं अरे तिथे छान कारवीची झाड म्हणजे खूप फुललेली आहे आणि असं कोणतरी टाकून देतं आणि त्या लोकांना तिथलं काहीही कळत नसतं. कारवी म्हणजे काय असते, ती कधी फुलते किंवा किती वर्षांनी येते, तिची फुलांचा रचना काय, लोकांना फक्त जाऊन तिथे सेल्फी काढायचा असतो. ट्रेकमध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, तुम्ही व्यसनापासून लांब राहता. जी 100 लोकं त्या दिवशी तिथे वरती कॅम्प 26,000 बसली होती, 80 ते 100 लोकं. आणि ही लोकं जर चालायला सुरुवात केली तर आपण सगळ्यांच्या मागे असू. आणि ऑलरेडी आपण थकलेलो होतो, एक्झॉस्ट झालेलो होतो, 2 दिवस इथं काढलेले आहेत आणि आता आपण कसं काय करणार. सहज मागे बघितलं, आत्ता कुठे टेंटच्या लाईटी बाहेर पडत होत्या, म्हणजे लोक बाहेर पडायला लागले होते. त्यामुळे त्याला 4 तासाची मला ती गॅप मिळाली होती. त्या लोकांच्यात आणि माझ्यात 4 तासाचा डिस्टन्स होतो. हे माउंटेनमधलं गणित की एखादा फॉल झाला तर तुम्हाला अरेस्ट करता आलं पाहिजे, त्याला सावरता आलं पाहिजे. आता आम्ही बरोबर चालू असेल तर दोघांचे एकत्र, म्हणजे मी माझ्या जागेवर नव्हतो. त्यावेळेला कळलं की माझे 2 मास्क निघालेलं होतं आणि हातातले ग्लोव्ज निघालेले होते ते. आणि मी आपलं डोकं टिकून असं त्या ह्याच्यावर डोकं असंच होतं. तर माझे 2 ऑक्सिजन सिलेंडरचं जे बर्नर असतं, भरलेले ऑक्सिजन सिलेंडरचं बर्नरच ते फेल गेलं होतं. त्यामुळे दोन्ही ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन निघून गेला होता आणि जे ऑक्सिजन सिलेंडर मी लावून खाली आलो होतो, खालूनवर तेच लावून मी चालवत होतो फक्त एका याच्यावर. आणि मग तो शेर्पा जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला कळलं की अरे मास्क निघालेला आहे, फ्रीज ती जी ट्यूब आहे पूर्ण फ्रीज झालेली आहे, कारण ती फ्रीज होऊन द्यायची नसते, कारण त्याच्यातून ऑक्सिजन तुम्हाला मिळत होतं आणि तीच नेमकी फ्रीज झाली होती. आणि मी घाबरून मास्क असा इकडे हरवला होता, कारण तुम्हाला ऑक्सिजन नाही म्हणलं. आणि तर नंतर त्या दिवसात मी तो कडाच आणि मग तो आला, मग त्यांनी सगळं ते CPR मग त्यांनी मारली. ही सगळी 25-20 मिनटं आमची मारामारी चालू झाली आणि मग त्यांनी मला जेव्हा परत शुद्धीवर आणलं आणि मग रात्री 1:55 जगातल्या वरच्या शिखरावर म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्डवर पोचलेलो. एका ठिकाणी मी मैत्री बघितली, एका ठिकाणी टीमवर्क बघितलं होतं आणि एका ठिकाणी माणुसकी काय असते ती बघितली. ज्या वेळेला मी शिखरावर पोचलो तेव्हा मला फक्त रडायचं होतं, पण मला रडता येत नाही. हा वेगळा इतकं होता की त्यावेळेला मी फक्त त्या माणसाला बघत होतो की हा माझ्याकडे देव आहे. आज ह्याच्यामुळे मी इथेपर्यंत पोचलो आणि या जगाचं. आणि तो जो आनंद मग तुम्हाला सांगतो की जो तुम्ही आता फक्त ओरडा जोर आहे आणि मी फक्त ओरडत होतो, गणपती बाप्पा संतोष संतोष दगडे, कर्जत, रायगड, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? रायगडचा पहिला व्यक्ती जो सह्याद्रीत जन्माला येतो, सह्याद्रीत राहतो, सह्याद्रीपासून ट्रेक सुरू करतो आणि थेट पहिल्या अटेम्प्टमध्ये एव्हरेस्ट गाठतो. फर्स्ट व्यक्ती, फर्स्ट अटेम्प्ट आणि एव्हरेस्ट शिखर सक्सेसफुली रीच्ड. आपल्या आजच्या गेस्टचं म्हणजे संतोष दगडे सरांचं स्वागत करतो. तुमचं या पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत आहे. आणि आज तुम्ही जसं मला आत्ता सांगितलं आपल्या चर्चेदरम्यान की 2 वर्ष झालेत आज तुमच्या या प्रवासाला पूर्ण होऊन आणि आज तुम्ही रात्री 1 वाजता पोचला होता. तर कसं वाटतं आज 2 वर्षानंतर तुम्ही पुन्हा तो दिवस आणि त्याच विषयावरती आज आपण इथे चर्चा करायला, गप्पा मारायला बसलो आहे आणि लकीली झालं ते. कसं वाटतंय? एक तर खूप आनंद होतोय, कारण 2 वर्षांनी पुन्हा एकदा, कारण वर्षभर जे प्रोग्राम चालतात त्याच्यात 2 वर्षांनी परत एव्हरेस्टसाठी आपण ब्रॉडकास्टवर बोलतोय आणि लोकांपर्यंत पोचायचा परत तो
एक चांगला अनुभव येतो आहे की आजच्या दिवसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण जगातल्या सगळ्यात उंच शिखरावर भारताचा नेऊन तिरंगा फडकवायचा, तर माझ्यासाठी तो खूप आनंदाचा दिवस आहे. कारण आपण आपला भारताचा तिरंगा नेऊन जेव्हा एखादा माणूस जगाच्या सगळ्यात उंच शिखरावर पोचलेला असतो, तेव्हा ही सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला आणि आजचा दिवस आपण जे चर्चा करतो आहे एक त्या विषयावर आणि लोकांसमोर तो एक विषय मांडतो आहे, हा याच्यासारखा आनंद कोणता. खूप तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. हा जो विषय आहे ह्याच्यावरती खूप लोकांमध्ये भीती असते, खूप लोकांना शंका असतात. तर त्याच्याबद्दल आज मला खूप प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे आहेत. माझ्या आयुष्यातला पहिले जर मी ट्रेक केला होता ना, तो राजमाचीचा केलेला. आणि इयत्ता 10वीला सुद्धा माझ्या वडिलांकडनं मी परमिशन मागायला पण मला असं किती वेळा झालं की मागू का नको. कारण प्रत्येकाला भीती असते, डोंगर, दर्या आणि प्राणी. आई वडिलांना स्पेशली ती इन्सिक्युरिटी असते की तिथे काय चुकीचं होईल का. तर खूप लोकांना असे डाऊट्स असतात. ते मला असं वाटतं की आजच्या आपल्या या संभाषणातून ते बऱ्यापैकी क्लिअर होतील. नक्कीच. बऱ्याच वेळा काय होतं की घरातल्यांचं जो आपल्याला बॅकअप असतो, म्हणजे त्यांचं हे बरोबर असतं की बाबा माझा मुलगा बाहेर चालला आहे, तो कशासाठी चालला आहे, काय करतो आहे आणि बाहेर जाऊन काय करणार आहे. कारण मला असं वाटतं ह्या गोष्टी साहजिकच पालकांची भीती असतेच आणि ती असायला पाहिजे. पण त्याच्याही पलीकडे आत्ताचं गिर्यारोहण फार वेगळ्या पद्धतीने चेंज झालेलं आहे. पूर्वीची जी भीती होती, आता पालक बऱ्यापैकी सज्ञान आहेत आणि त्यांना कळायला लागले की खरंच नेचर काय आहे आणि आपला मुलगा नेचरमध्ये जाण्यासाठी त्याचे फायदे काय आहेत. त्यामुळे आत्ताचे पालक मुलांना जास्तीत जास्त ॲडव्हेंचर कॅम्प असतील किंवा निसर्गात पाठवण्याकरता उत्सुक असतात. किंवा आता बरेचसे पालक असे पण आहेत किंवा फॅमिलीज आहेत की ते स्वतःहून मुलांना ट्रेकसाठी घेऊन जातात. अरे चला आपण आज कुठेतरी या डोंगरावर फिरायला जाऊ किंवा या ट्रेकला जाऊ किंवा कुठल्या तरी किल्ल्यावर जाऊ, काही नाही तर मग कोकणात तरी फिरायला घेऊन जातात. कारण निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचे त्यांचा फायदे त्यांना कळालेत आणि त्यांना असं वाटलं की आता मुलगा जो काय जातो आहे आणि जे काय करणार आहे ते खूप चांगल्या गोष्टी करणार आहे. आणि त्यामुळे त्यांना आता ती भीती जी पूर्वीची भीती होती, पूर्वीच्या पालकांना असं वाटतं की अरे काय होणार. कारण पूर्वीच्या तेवढ्या फॅसिलिटी मिळत नव्हत्या लोकांना. आता त्या फॅसिलिटी सगळ्यांना इझिली मिळते. मोबाईल आहे, यूट्यूब आहे, सगळं इझिली मिळते. त्यामुळे त्यांना माहिती आहे की माझा मुलगा कुठे जाणार आहे, काय करणार आहे, सगळं माहिती काढून हां तू जाऊ शकतोस. पूर्वी हे गोष्टी घडत नव्हत्या म्हणून त्यांना ती भीती होती. त्यामुळे आत्ताच्या मुलांना माझ्यासाठी मी तर म्हणेल की चांगली गोष्ट आहे की इझिली सगळ्या गोष्टी मिळतात आणि पालक त्यांच्यासाठी विश्वास ठेवून त्यांना पाठवतात आणि ही चांगली गोष्ट. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला बोटावस पाठवला असेल की तुम्ही त्यांच्यासोबत गेलेलेत की तुम्ही एकटा गेलेत की कसं काय? नक्कीच. नाही, माझ्या आईवडिलांनी, मी माझ्या काकांबरोबर पहिल्यांदा गेलेलो. अच्छा. तेव्हा असं भेटतं की अरे ट्रेकला जायचं म्हटलं, चला आपल्याला पण जाता येईल. पण तेव्हा कर्जतजवळ एक पेठ म्हणून किल्ला आहे, साधारण 30 किलोमीटरवर अंबिलीजवळ. तर असं वाटलं की काय किल्ला बघायला तर चाललो आहे आणि 6वीत असताना पहिल्यांदा ट्रेक चालू केला. तर असं वाटलं की यार काय किल्ला बघायचा तर काय त्यात नवीन. पण जेव्हा पहिल्यांदा किल्ल्यावर बोललं तेव्हा किल्ला कळलं आणि त्या गुहेमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे जेव्हा बघितला बसलेला, म्हणजे ठेवला होता, तेव्हा त्याची पूजा केली, सगळं झालं. अरे वा, म्हणजे हे महाराजांचे किल्ले आहेत आणि हे महाराजांच्या किल्ल्यांवर जाण्याचं किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग त्या गर्जना देणं किंवा छाती फुगवून आपण जो भगवा ध्वज घेऊन काय किल्ल्यावर उभं राहायचं, तो जो आनंद आहे ना तो फार वेगळा आहे. आणि मग तिथून सुरुवात होती की नाही आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि आपणही आता किल्ल्यांवर भटकंती केली पाहिजे, खूप मजा येते. आणि मग तिथपासून प्रवास सुरू झाला. आता आपण बोलताना जसं तुम्ही म्हटलात ना की बऱ्याचदा पालक आता कोकणात घेऊन जा, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातात. असं काय निसर्गाच्या सानिध्यात जो एकदा जाऊन आला की त्याला ते पुन्हा ओढवता? निसर्ग कसा आहे, निसर्ग तुम्हाला भरभरून देत असतो, तुम्हाला तो घेता आलं पाहिजे. मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्त्वाचं गणित आहे की तुम्हाला ते कळलं पाहिजे की आपण निसर्गात कशासाठी जातो आहे आणि काय करण्याकरता जातो आणि त्यातून तुम्हाला काय मिळवायचं आहे. कारण प्रत्येकाचा विचारसरणी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कोणी बर्ड वॉचिंगसाठी जातो, नेचर ट्रेलसाठी जातो किंवा झाडांचा पानांचा अभ्यास करण्याकरता जातो. काही किल्ल्यांचा अभ्यास करायला जातात, काही इतिहासाचा अभ्यास करायला जातात, काही नुसता माती आहे, डोंगर आहेत किंवा दगड आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी. हे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे प्रत्येकजण असं म्हणणार ना की निसर्गात जातो तो काय करायला जातो, की तो फक्त झाडं बघायला जातो का, तर नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची आवड आहे. आपल्याकडचे जे ऋतू आहेत, 3 ऋतू महत्त्वाचे आहेत, म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तिन्ही ऋतूंमध्ये निसर्ग वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आत्मसात करता येतो, तो पाहता येतो, तो बघता आला पाहिजे. नाहीतर काय होतं की मी उन्हाळ्यामध्ये कशाला ट्रेक करू, खूप हीट आहे. पण उन्हाळ्यासुद्धा चांगल्या प्रकारे निसर्ग, एवढं सुंदर निसर्ग आहे, क्लिअरिटी आहे आणि ती बघण्याची मजा वेगळी आहे की जे लॉंग तुम्हाला कितीतरी क्षितिजा पलीकडचं बऱ्याचशा दृष्टिकोनातून काय काय गोष्टी दिसतात
अनेक किल्ले दिसतात, अनेक डोंगर आहेत, किल्ले सुळके आहेत, ते बघायला तुम्हाला मिळतात. काही वेळेला असं होतं की काही जे निसर्गामधले झाडं आहेत की त्यांची पानगळती झालेली असते उन्हाळ्यामध्ये, त्यांचं रूप वेगळं असतं. हो. आणि तेच जर तुम्ही हिवाळ्यात बघितलं किंवा पावसाळ्यात बघितलं तर त्यांचं रूप वेगळं आहे. त्यामुळे तेच झाड तुम्ही जर पावसाळ्यात बघितलं तर ते बहरलेलं असतं. हो. तर तो बघण्याची मजा वेगळी आहे. म्हणजे तुम्ही काय बघता हे तुमचा दृष्टिकोन आहे की मी निसर्गात जाऊन नक्की काय बघणार आहे, फुलं बघणार आहे, पानं बघणार आहे, की पक्षी बघणार आहे, की फुलपाखरं बघणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने निसर्ग हा त्यांनी वाढून दिलेला आहे देवाने, आणि ते तुम्ही जाऊन फक्त तुम्ही त्याला वेचायचं आहे फुलांसारखे, काय मला घ्यायचं आहे. तुम्ही इतके ट्रेक करताय किंवा इतका तुम्ही वेगवेगळ्या डोंगरांवरती प्रवास करता, तर तुम्ही तुमचा ह्या सगळ्या फील्डमध्ये तुमचा इंटरेस्ट किंवा तुम्ही काय मोटोनी किंवा काय इच्छेने तुम्ही तिथे जाता आणि काय तुम्हाला आकर्षित करतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा ट्रेकला जातो तेव्हा एकतर माझा तो जाण्याचा दृष्टिकोन असा असतो की आपण ट्रेकिंग केलं पाहिजे की याच्यासाठी की निसर्गामध्ये ज्या काय गोष्टी आहेत ज्या आपण स्वतः आत्मसात करतो. आणि मी आता गेली 30 वर्ष जे काय करतोय, भटकंती करतोय, तर याच्यामध्ये मला प्रत्येक वेळेला नवीन गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. म्हणजे असं नाही की मी आत्ता गेलो अरे तेच बघून आलो, तर नाही, मी प्रत्येक वेळेला जेव्हा जातो तर प्रत्येक वेळेला मला काहीतरी नवीन बघायला मिळतं, नवीन शिकायला मिळतं, नवीन पक्षी बघायला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फिटनेस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुमची शारीरिक क्षमता तुम्हाला टेस्ट करता येते किंवा तुम्ही आत्ता कुठे आहात आणि आता तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचा फिटनेस. माझं असं म्हणणं आहे की ट्रेकिंग हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे. आणि म्हणजे इतर फिटनेस ठीक आहे, म्हणजे आपण जिममध्ये जातो किंवा रस्त्यावर किंवा वॉक करत असतो किंवा काही गोष्टीचं, पण ट्रेकिंग केल्याने तुम्ही जेव्हा एक ट्रेक करता तेव्हा तुमच्या सगळ्या फिजिकल फिटनेस तुमचा टेस्ट केला जातो की तुम्ही काय आहात, तुम्ही कसे चालताय, तुम्ही खरंच तुमची कॅपॅसिटी आहे की नाही. कारण त्याच्यामध्ये कसं उतार आहे, चढ आहे, अपडाऊन्स आहेत, आणि तो जो आनंद आहे तो वरती पोचण्याचा आनंद पण आहे. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेकिंगमध्येच मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रेकिंग, मला असं म्हणतं की माझी शारीरिक क्षमता मला टेस्ट करण्याकरता, आणि मी नेहमी निसर्गात जेव्हा जातो किंवा ट्रेकिंगला जातो तेव्हा मी ते चेक करत असतो की मला माझ्या पाठीवर 5 किलो वजन घ्यायचे की 10 किलो वजन घेऊन चालायचं आहे. हां, मला आता यावेळेला एवढं वजन घेतलं, मला स्वतःला टेस्ट करणं आहे. तर ह्या गोष्टी आपण स्वतः चेक करायच्या आणि ते मी आत्मसात करतो. तुम्ही आता आपल्या सह्याद्रीच्या आणि एव्हरेस्ट वगैरे ती जी हिमालयाची जी रेंज आहे त्यामध्ये तुम्हाला काही साम्य जाणवलं आहे का? एव्हरेस्ट आणि सह्याद्री आणि हिमालय फार फरक आहे. म्हणजे सह्याद्री जेवढा कठीण आहे, मी मागे म्हटलेलं की खूप कठीण आणि राकट आहे. सह्याद्रीमध्ये जो ट्रेक करतो किंवा प्रॅक्टिस करत असतो किंवा माउंटेनिअरिंग करतो, गिर्यारोहण करतो, ट्रेक करतो, ह्याच्यामधला हा माणूस त्याला सगळ्याचा अनुभव आलेला येतो, म्हणजे मला असं वाटतं. कारण आमच्यासारखे गिर्यारोहक जेव्हा हिमालयात ट्रेकला जातात किंवा एक्सपिडिशनला जातात, एखाद्या शिखर चढ जातात, तर माझं म्हणणं की सह्याद्रीमध्ये जी प्रॅक्टिस केली जाते वेस्टर्न घाटमध्ये, ती सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली प्रॅक्टिस. आणि ह्या आपल्याकडे जो म्हणजे महाराष्ट्राला हा लाभलेलं सगळ्यात मोठं वैभव आहे. आणि ते वैभवाचं असं आहे की त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. कारण महाराष्ट्रात सगळ्या दृष्टीने म्हणजे तेवढाच समुद्र पसरलेला आहे. एक साईडला पूर्ण सह्याद्रीची रेंज पसरलेली आहे आणि खूप चांगल्या किल्लेच आहेत, चांगले किल्ले आहेत, चांगले दऱ्या आहेत, चालले घाट माते आहेत, घाट वाटा आहेत, की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं व्हेरिएशन मिळतं. आणि हे सगळं हिमालयात तुम्हाला आत्मसात करता येतं. हिमालयात गेल्यावर ती जी कठीण परिस्थिती जेव्हा लागते तेव्हा अरे मी सह्याद्रीमध्ये असं हे प्रॅक्टिस केली होती. उदाहरणार्थ रॉक क्लाइम्बिंग किंवा एखादा कडा चढणं आहे, तर त्या कड्यावर चढताना जे रॉक क्लाइम्बिंग हे एक असं फील्ड आहे की तिथे तुम्हाला जे कस लागतो म्हणतात की हिमालयात चढताना जो एक कस लागतो, आणि ही प्रॅक्टिस जर सह्याद्रीत झालेली चांगली असेल तर तिथला रॉकवर आरामात चांगला व्यवस्थित प्रॅक्टिस तुम्हाला म्हणजे चांगलं गिर्यारोहण करता येतं, रॉक क्लाइम्बिंग करता येतं. आणि हिमालय जसा हा दणकट आणि राकट आहे सह्याद्री, तसा हिमालय तसा प्रेमाने जवळ घेणार असं मला असं वाटतं. पण तेवढाच तो हे पण आहे, काय म्हणतात, ज्या गोष्टीला चांगलं ते चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जर त्याच्याशी मस्ती करायला जाल तर तो तुम्हाला त्याची काय शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही असं मला वाटतं. आणि आमचा गिर्यारोहण जे गिर्यारोहक आहेत किंवा जे गिर्यारोहण करणारे लोक आहेत ते असं सांगतात की आमच्या मते की निसर्गाच्या पुढे कधीही जाऊ नये. आणि निसर्ग चुकीला कधीही चूक झाली तर चूकच आहे, ती त्याला माफी नाही असं आहे ते. तर ती तुम्हाला लगेच त्याची शिक्षा भोगावी लागते असं मला असं वाटतं.
तर तसं आहे हिमालयातही सेम तसंच आहे जसं सह्याद्रीत आहे. म्हणजे एखादा किल्ला सर करताना कडा सर करताना जर तुमचा फॉल झाला तर ते तुम्हाला माहिती आहे की तुमचं काहीतरी एक तर ते डेथ आहे किंवा तुम्ही पडणार आहात, लागणार आहे, सगळं आहे, फ्रॅक्चर होणार आहे. तसं हिमालयात आहे बऱ्याचशा वेळेला तुमचं जर काही झालं तर त्याला तुम्हाला शेवटी हे आहेच सजा, म्हणजे जी काय तुम्हाला त्याची शिक्षा मिळणारच आहे. तर तुम्ही सेफ गिर्यारोहण कसं करता येईल किंवा या दोन्ही ठिकाणी कसं तुम्हाला तुमचा अनुभव वापरून आणि सेफ्टीच्या दृष्टीने म्हणजे अनुभव सुरक्षितता कशी वापरून तुम्हाला काय करता येईल याचा जास्तीत जास्त विचार केला गेला पाहिजे. बऱ्याचदा ना आपल्या भारताकडे इतकं तुम्ही जसं म्हटलात की खूप महाराष्ट्राकडे खूप मोठं वैभव आहे, तसं त्याच्यापेक्षा थोडं कमी अधिक प्रमाणात भारताकडे तसंच वैभव आहे. जसं हिमालय महाराष्ट्रात येत नाही. आणि आपली समुद्र किनारा झाला किंवा अरवली पर्वत वगैरे छोटे मोठे वाळवंट झालं तर महाराष्ट्र किंवा भारतातले गिर्यारोहक हे कमी असतात त्या कम्पॅरिझनमध्ये वेस्टर्न. तसं बघितलं तर आपल्याकडे खूप जास्त पर्वतरांग आहेत. नेपाळला जसं माउंट एव्हरेस्ट सगळ्यात उंच आहे, K2 आहे, कांचनजुंगा, कांचनगंगा, आपलं महाराष्ट्रातलं बरेचसे आहेत. तसं काय फरक आहे की महाराष्ट्रातले किंवा भारतातली लोक गिर्यारोहण ॲज अ करिअर किंवा तेवढे ते इंटरेस्टेड नसतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि वेस्टर्न जी साईड आहे त्या साईडला खूप सारे गिर्यारोहक आपल्याला माउंटेनर्स बघायला मिळतात. त्याचं काय तुम्हाला काय वाटतं की काय फरक आहे दोघांमुळे? नाही असं नाही आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप छान आता खूप साऱ्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आता पुणे तर माउंटेन म्हणजे गिर्यारोहणाचं म्हणजे काय ट्रेकिंगचं हब मानलं जातं. म्हणजे इतके सारे ट्रेक्स आहेत, खूप साऱ्या कंपन्याज आहेत की खूप सारे संस्था आहेत की जे गिर्यारोहण संस्था आहेत की ज्या चांगल्या प्रकारे गिर्यारोहण मुलांना घेऊन जातात किंवा त्याचे धडे दिले जातात किंवा ते शिबिरं आयोजित केली जातात, लोकांना निसर्गात घेऊन जातात. मग ते वेगवेगळ्या एज लिमिट जे एज आहेत म्हणजे काय वयोवृद्धांपासून पूर्ण लहान मुलांपर्यंत मग कुठलीही मग फॅमिली असो कोणालाही असो अशा वेगवेगळे त्यांचे ट्रेक्स आयोजित केले जातात. आणि हे आता महाराष्ट्रात तर खूप सारं चांगल्या प्रकारे चालू आहे. असं नाही की आणि मला असं तर वाटतं माझ्यासारखा जर माणूस असेल तर तो करिअरचाच याच्यात बनवलेला आहे. आणि अशी बरीचशी लोकं आहेत की गिर्यारोहणामध्ये करिअर करणं हे एक वेगळा थोडं जरा रिस्की आहे, थोडं जरा असं वाटतं की अरे आपण काय करतो आहे म्हणजे याच्यात आपला उदरनिर्वाह होईल का नाही. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही सेफली सगळ्या गोष्टी करणार असाल, लोकांचा विश्वास पटवून त्यांना जर चांगल्या गोष्टी देणार असाल तर नक्कीच यामध्ये करिअर आहे. आणि मी तर स्वतःचं करिअर याच्यात बनवलेलं आहे गिर्यारोहणामध्ये. तर असं काय वाईट नाही आहे की गिर्यारोहणात तुम्ही काही करू शकत नाही. आणि वेस्टर्न मला पूर्वी काय होतं की बंगालच्या बँगलोर किंवा बंगाल साईडला कलकत्ता साईडचे खूप लोक याच्यामध्ये ट्रेकिंग जास्त प्रमाणात करायचे. पण आता काय झाले की आता मुंबई पुण्यामध्ये हे सगळ्यात जास्त ट्रेक्स केले जातात आणि खूप जास्त लोक आहेत की ते त्यांच्यापेक्षा जास्त आता आपल्याकडे होतं. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे कारण खूप चांगल्या कंपन्या त्या सर्व्हिसेस देतात. त्यामुळे लोक आता त्याच्याकडे वळायला लागली आहेत की नाही की आता आपण खरंच सेफली गिर्यारोहण करू शकतो आणि लोकांबरोबर जाऊ शकतो. त्यामुळे पालकांचाही मगाशी आपला विषय होता तोच की पालक आता पाठवायला लागले. त्याची कारणच ती. आता तुम्ही बोलताना म्हटलात की याच्यात करिअर बनवता येतं, तर आत्ताच 10वीचे निकाल 12वीचे निकाल लागलेत तर आणि आपला पॉडकास्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही काय सांगाल की करिअर ॲज अ करिअर माउंटेनिअरिंग ही काय आहे, म्हणजे कसं तुम्ही थोडं एक्सप्लेन कराल ते? करिअर म्हणजे काय की बघा ट्रॅव्हल अँड टुरिझम हा एक प्रकार असतो. म्हणजे कसं की मी एखादी टूर कंपनी काढली तर ती टूर कंपनी काढली तर त्या टूर कंपनीसाठी तुम्हाला काय लागतं बाबा, एक बस लागणार किंवा तुम्ही कुठेतरी लोकांना घेऊन जाणार, त्यांना तिथल्या गोष्टी दाखवणार आहेत किंवा मग ते तीर्थस्थळं आहेत की तुम्ही निसर्गात घेऊन जाणार आहेत किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर वेगळ्या आहेत. तर अशा या जसं काय कंपन्या असतात तसंच गिर्यारोहणामध्ये कसं आहे की गिर्यारोहण तुम्ही आता मी उदाहरण माझ्याकडेच सांगतो. मी जेव्हा माझं करिअर चालू केलं तेव्हा माझ्याकडे असं होतं की मी काय नक्की करायचं. तर मी म्हटलं की माझ्या मिसेसला सांगितलं की मी एक ह्याच्यामध्ये असं ह्याच्यातच आता करिअर करायचं ठरवलेलं आहे. तर मग काय म्हणजे एक कंपन्यांची जी लोकं असतात किंवा जी अशी लोकं आहेत की ज्यांना निसर्गात तुम्हाला सेफली घेऊन जायचं आहे, मग त्याच्याबरोबर कोणतरी माणूस लागतो. मग त्याला मग तुम्ही गाईड म्हणा किंवा एक आउटडोअरमधली माहिती असलेला माणूस, आउटडोअर एक्सपर्ट म्हणा, मार्गदर्शक, मग तो मार्गदर्शक आहे. मग तुम्ही ते त्यांना घेऊन जाऊ शकता. आणि असं करता करता म्हणता अरे वा हे तर खूप छान आहे, म्हणजे आपण लोकांना घेऊन जातो. असं करत करत लोकांपर्यंत तुम्ही पोचता. तुमचा एकदा का हे वाढला, तुमचा विश्वास तुमच्यावर लोकांवर वाढला की लोक तुमच्याकडेच येत जातात.
आणि मग तुम्ही एक वेळ जसं आज 10 लोकांना घेऊन गेले, उद्या 15 लोकांना घेऊन जाणार, नंतर तुम्ही मुलांसाठी काहीतरी करता. मी सुरुवात करताना मुलांसाठी पहिले लहान मुलांसाठी कॅम्प करायचो. म्हणजे काही 7 वर्षापासून 10-15 वर्ष 16 वर्षापर्यंत मुलांसाठी कॅम्प करतो. आणि मग ते मुलांना मग 3 दिवसाचं शिबिर असतं. त्या शिबिरामध्ये त्यांना आपण प्रशिक्षण देतो की बाबा गिर्यारोहण म्हणजे काय, मग गिर्यारोहणमध्ये मग आउटडोअरमधले काय गेम्स आहेत किंवा ॲडव्हेंचर म्हणून काय, मग हे सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे पाण्यापासून सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवतो. मग पाण्यातलं राफ्टिंग आहे का, मग कयाकिंग आहे का, या गोष्टी शिकवल्या जातात. आणि मग हे नॉलेज त्यांना दिलं की मग ते 3 दिवसांनी मुलगा काही शार्प म्हणजे एकदम काही चॅम्पियन होत नाही, पण त्यांना एक तो रिकॅप म्हणतो की अरे मी काहीतरी करून आलो, मी एक ॲडव्हेंचर कॅम्पला झालो, मी एक समर कॅम्पला जाऊन आलो, निसर्गात जाऊन आलो. आणि मला असं वाटतं की तो जाऊन आल्यावर नक्कीच घरामध्ये थोडाफार फरक पडतो. तो घरात त्यांशी वागणं, बोलणं किंवा माझं स्वतःचं ताट जेवणाचं तो स्वतः घेऊन जाणं, ह्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो आणि तो करायला लागतो. आणि मग असं हळू करता करता मग सुरुवात झाली. अरे वा, मग हे करत 1 कॅम्प 2 कॅम्प, मग वर्षाला असे 15-20च्या वर कॅम्प व्हायला लागले. मग लोकांना मग हिमालयात जायची सवय लागली. मग हिमालयात, आणि याच्यात कसं आहे की काही कोर्सेस आहेत, म्हणजे बेसिक कोर्स केला पाहिजे की तो सेफ्टीच्या अंडर, जे आपल्याकडे भारतामध्ये 2 ते 3 ठिकाणी केले जातात, त्याचं प्रशिक्षण आहे. जसं उत्तर काशी म्हणून आहे, जसं मनालीमध्ये आहे, दार्जिलिंगला आहे. अशा काही संस्था आहेत की त्या गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतात. आणि त्यांनी 28 दिवसाचा कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं प्रशिक्षण घेऊन लोकांना मग तुम्हाला ते कोर्सची एक ग्रेड मिळली जाते. मग त्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं की खरंच तुम्हाला सेफ्टी नॉलेज आहे आणि मग तुम्ही लोकांना घेऊन जाऊ शकता. आणि या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही या गोष्टी आल्या की बघ तुम्ही म्हणता की हां, मी आता लोकांना कॅपेबल आहे की एक माझी कंपनी करू शकतो, किंवा तुम्हाला त्या कंपनीमधून लोकांना तुम्ही फिरायला घेऊन जाऊ शकता. आणि असं करता आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला 10-15 वर्षांनी ही कंपनी व्यवस्थित चालू होती. मग मी हिमालयात घेऊन जात होतो. हिमालयात जाता मग हिमालयातले मुलांना फिरायला नेणं, 8 दिवसाचा 10 दिवसाचा कोर्स, मग सायकल ट्रेक असेल, मग काय मोटरसायकल ट्रेक असेल, मग असं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ॲडव्हेंचर फील्डच असं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये गेलात की बघा, रोड बाईक करणं आणि ॲडव्हेंचर करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. गाडीत बसून नुसतं खिडकीतून बघण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या डोंगरावर जाणं हा फरक आहे. आणि हे मी काम लोकांकडनं करून घेतो. म्हणजे बाबा मी लोकांना प्रत्यक्षात तिथे घेऊन जातो आणि तिथून लोकांना निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टी म्हटलं वेगळ्या आहेत जगापेक्षा, आणि म्हणून अशा मग ही सुरुवात तिथून केली. कर्जत म्हटलं की बऱ्याचदा ना फक्त फार्म हाऊस लोकांना आठवतात, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही, किंवा काही कंपन्या तुम्ही जसं म्हटलं की ते फक्त फार्म हाऊसला आणि धबधब्यांना घेऊन येतात. बरोबर. तर मला असं वाटतं की फार्म हाऊस आणि धबधबे हे सोडूनही आपल्याकडे वैभव आहे, ते म्हणजे हो महाराजांचं. हो. इतका मोठा इतिहास आपल्याकडे आहे महाराष्ट्राचा, ज्याला पूर्ण भारताला ज्या व्यक्तींनी, ज्या महंतांनी दिशा दिली म्हणजे महाराज आपले. तर त्यांचे आपल्या कर्जतला इथून जर आपण निघालो चौकपासून, तर आपल्याला जवळपास 2-3 किल्ले आपल्याला सहज असे नजरेला दिसतात. हो. तर तुम्ही त्या लोकांना काय सांगाल की जे लोक फक्त फार्म हाऊसला मजा करायला येतात, तर थोडं त्यांच्या जर त्या वेळेतून जर वेळ काढता आला तर आपण तसं काही करू शकतो का, किंवा कसं काय करता येईल, किंवा त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? ॲक्च्युली खरं म्हटलं तर तुम्ही मग कशी म्हटलं ते बरोबर आहे की आपल्याकडे ना कर्जतला एक तर पोल्युशन फ्री असल्यामुळे आणि निसर्ग ची उधळण असल्यामुळे दर पावसाळ्यामध्ये खूप सारे लोक येतात. आणि हे ट्रेकिंग करता कर्जतला हब मानलं जातं. म्हणजे ट्रेकिंगचा हब मानला तर म्हणजे फिरण्याकरता खूप सारे वॉटरफॉल्स आहेत, पावसाळ्याचे धबधबे चालू होतात, किल्ल्यांवर ट्रेकिंग केलं जातं. म्हणजे ज्या लोकल्स आहेत म्हणजे ट्रेन्स आहेत, ह्या शनिवार रविवार पुन्हा पॅक होऊन जातात. म्हणजे बाकीचे लोक तिथं बसू शकत नाही, एवढी गर्दी असते. लोकांना असं वाटतं अरे सॅक घेऊन लोक जातात कुठे, बॅगा घेऊन जातात कुठे फिरायला. तर मला असं वाटतं की ही लोक आली पाहिजेत. त्याच्याशिवाय आपलं पर्यटन चालणार नाही, पर्यटन वाढणार नाही, आणि हे वाढलं पाहिजे. आणि कर्जतमध्ये सगळ्यात जास्त फार्म हाऊस आहेत. त्याचं कारण असं की तो निसर्गच तसा आहे कर्जतचा, वेगळा सौंदर्य लाभलेलं आहे कर्जतला. पण मला असं वाटतं की आपल्या ज्या कर्जतच्या जे सौंदर्य वाढवण्याकरता अजूनही आपल्याकडचे काही रिसॉर्टवाले आहेत, जे जसं आता मी माझ्या रिसॉर्टवर स्वतः केलेलं आहे की फक्त मी बाकी काही लावलेलं नाही. मी आजूबाजूला फक्त किल्ल्यांचे मोठमोठे पोस्टर्स, त्याची माहिती आणि अशा गोष्टी केलेल्या आहेत. कोणता किल्ला आहे, कोणत्या साईटला आहे, किंवा कोणती लेणी आहे, किंवा कोणत्या लेणी कोणत्या शतकातली आहे, किंवा तुम्ही कर्जतमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की दहिवलीसारखं सुंदर गाव आहे आणि ते पेशवेकालीन आहे. तर त्याची माहिती लोकांना दिली गेली पाहिजे. बरेचसे वाडे आहेत जुने, ते दाखवले गेले पाहिजेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे दाखवल्याशिवाय, हे रिसॉर्टमध्ये जर आपण
कुठे कुठे लावून ठेवलं आणि लोकांना जर ही माहिती दिली तर कर्जतमध्ये येणाऱ्या लोकांनी चांगल्या प्रकारे ट्रेकिंग माउंटेन करू शकतात. कर्जतची माहिती करू आणि कर्जतचा इतिहास संपूर्ण सगळीकडे पसरू शकतो. आणि खरं तुम्ही मगाशी म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड आणि रायगडमधलं एक कर्जत गाव आहे, जिल्ह्यातलं रायगड हे कर्जत गाव आहे. त्यामुळे इथे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्याकडं तसं म्हटलं तर ट्रेनने आलं का पहिलं कर्जतला उतरलं की किल्ला चालू होतो. आणि कर्जतचं आपण मगाशी म्हटलं ना, कर्जतच्या घराघरातला प्रत्येक माणूस भाग्यवान आहे की खिडकीतून डोकं बाहेर काढलं की त्याला किल्ला दिसतो. फक्त तो त्यांना माहिती पाहिजे की हा कोणता किल्ला आहे. आणि ही खरी चांगली गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ती माहिती लोकांना, आलेल्या लोकांना आपण पोचवण्याचं काम मला वाटतं आपण केली. कर्जतकरांचे जे रिसॉर्टवाले आहेत किंवा जे दुकानदार असतील किंवा ज्यांना याच्यावर ज्यांचं पोटपाणी चालतं, कंपन्या आहेत, त्यांनी स्वतः याच्यावर हे केलं पाहिजे. किंवा एखादं हॉटेल असेल तर काय चहा नाश्त्याला लोक बसतात, तिथं हॉटेलमध्ये सुद्धा थोडी माहिती दिली, अरे आम्हाला कोंढाणा केवची थोडी माहिती, काय किल्ल्याची माहिती आहे किंवा कोंढाणा केवची माहिती दिली, ॲटलिस्ट एक दोन आजूबाजूच्या तर लोक म्हणतात अरे हा हे कुठे आहे, हे आम्ही तिथं जायचं आहे आम्हाला. तर ते नक्की वाढेल, त्याच्याने पर्यटन वाढेल. आजूबाजू खालील गावातील लोकांना, जी आदिवासी लोक आहेत किंवा किल्ल्याखालील गावावर राहणारी जी लोकं राहतात त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचं काही हे चालू होईल. अशा गोष्टी होऊ शकतात. तुमची जी पिढी आहे ना, त्यांनी कर्जत ग्रामपंचायत ते कर्जत नगरपालिका नगरपंचायत आज बघतायत, तर बऱ्याचदा हा प्रवास खूप डिफिकल्ट असतो. जे टुरिझम येतात ना, ते बऱ्याचदा लोक असतात ती काहीतरी वेगळं काहीतरी करून जातात. जसं बऱ्याचदा एक मोहीम आपण किल्ल्यांवरती करतो, ते नाव वगैरे लिहितात किंवा तिथे जाऊन कचरा वगैरे करतात. तर मग बऱ्याचदा प्रश्न येतो की पर्यटन की विकास. कर्जत म्हटलं ना की मला वाटतं हे 2-3 वर्षापासून एक गणित झालेलं आहे. पावसाळा लागला, सुरू झाला की जून महिन्यात पाऊस पडू नये, जून ते सप्टेंबरपर्यंत कर्जत म्हटलं का 144 कलम लावायचं गव्हर्नमेंटने, असं एक नॉर्म झालेला आहे. पण एक प्रकार चांगला आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की येणारे जे पर्यटक आहे फक्त धबधब्यांखाली यायचं आणि त्याने होणारे ॲक्सिडेंट, त्याने होणारे अपघात, याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट्सला किंवा शासनाला कराव्या लागतात. पण त्याच्यामुळे काय होतं की पर्यटन थांबतं, म्हणजे मग लोक येण्याचं बंद होतात. पण त्याच्यावर डायरेक्ट असं करून चालणार नाही. तर त्यासाठी आपण दुसऱ्या उपाययोजना केल्या पाहिजेत असं मला वाटतं, की जेणेकरून पर्यटन पण वाढेल आणि लोकांवर थोडा आळा पण राहील आणि सुरक्षितता पण राहील. म्हणजे मग याच्यासाठी गावातली आजूबाजूची लोकं आहेत त्यांनीच तो पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की बाबा हा जो वॉटरफॉल आहे इथे तुम्ही, हा धोकादायक आहे, तिथे बोर्ड लावला पाहिजे, काही ठराविक तुम्ही जायलाच नाही पाहिजे. हे जर गव्हर्नमेंटपेक्षा जर तिथल्या स्थानिक लोकांनी जर काही गोष्टी केल्या एकत्र येऊन, तर कदाचित त्यांनाही त्यांचं म्हणजे लोक पण येतील तिथं, काही रोजीरोटी किंवा जे उदरनिर्वाह असेल, जी काही दुकानं असतील, तो पण त्याचाही बिझनेस किंवा धंदा चालू राहील आणि लोकही तिथपर्यंत तुमच्या गावापर्यंत पोहोचतील. पण त्याला सुरक्षितता पण असेल. त्याच्यामुळे काय होईल की लोक जास्तीत जास्त, म्हणजे 144 कलम जेव्हा लागला जातो किंवा पेपरात येतं तेव्हा काय होतं की सगळीकडे बंदी लागली जाते. मग तिथं कोणी जायचंच नाही, हा वॉटरफॉल बंद, भीमाशंकरला जायचं नाही, इकडे जायचं. त्याच्यामुळे काय होतं की लोक येणं बंद होऊन जातात, नुकसान आपलंच होतं, मला असं वाटतं. आणि जे किल्ल्यांच्या खाली जे जाऊन जी मजा करतं, मजा दारू पिणं किंवा तुम्ही मद्यपान करणं आहे किंवा खडूनी कुठंतरी लिहून ठेवणं, तर मला असं वाटतं आम्ही असं म्हणतो की सगळेच जण, म्हणजे जे जुने जाणते जे लोक आहेत किंवा काही गिर्यारोहण करणारे आहेत, असं वाटतं की महाराजांनी त्यावेळी कोणता किल्ला, हा किल्ला माझा की तो किल्ला माझा, आणि हा किल्ल्यावरून त्या सैनिकांनी हे केलं असं कुठेही लिहिलेलं नव्हतं त्यावेळेपासून. मग आपण का लिहावं? आणि हे न केलेलंच बरं. कारण त्याच्यामुळे आपण आपल्याच ज्या वास्तू आहेत, ज्या पुरातन वास्तू आहेत, त्याचं आपण नुकसान करतो आहे किंवा त्याचं दुर्दशा करतो आहे असं मला वाटतं. किंवा किल्ल्यांच्या टोकांवर एखाद्या बुरुजावर उभं राहून जोरजोरात हाका मारणं, त्याच्यामुळे ते अपघात काय वाढतात, जेव्हा त्या किल्ल्यांच्या बुरुजावर तुम्ही उभा राहता किंवा एखाद्या दगडावर उभं राहता, ते ठिसूळ झाले असतात, ते लूज झालेले असतात आणि मग एखादा दगड पडतो किंवा एखादी लोक अशी असतात की वरतून दगड सोडून देणं, पण खालून लोक चालत असतात, कितीतरी प्राणी असतात, त्यांचं नुकसान होतं. किंवा उन्हाळ्यामध्ये उलटं असतं, काहीतरी लोक आपलं एखादी काडीपेटीने माचीसनी काडी लावणं आणि मग तो वणवा लागणं, त्याच्यामुळे सगळी झाडं मरून जातात. ग्रामस्थांचं त्याच्यामुळे नुकसान ग्रामस्थांचं, आजूबाजूच्या लोकांचंच होतं. तर आपण, मला असं वाटतं या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही जसं म्हटलं की पुण्यात आता खूप मोठा हब झाला आहे, मुंबईत खूप मोठा हब झाला आहे, पण त्याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की तो जो हब आहे तो फक्त पावसाळ्याच्या थोडं शेवट
आणि हिवाळ्यात निघतो बाहेर. फक्त हिरवळ बघायला जातात. तुम्ही जसं म्हटलं ना, ट्रेकिंग ह्याचा 3 प्रकार, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, तिन्ही ट्रेकिंगचे वेगळे अनुभव येतात. पण आमची जी जनरेशन आहे ना, त्याच्यातल्या बरेच म्हणजे 50% लोकांना ट्रेकिंग म्हणजे पावसाळ्याचा शेवट, हिरवगार झालं, वातावरण धुकं झाली की मजा करता येईल, आणि हिवाळ्याची सुरुवात. खरं म्हणजे याच्याकडे उत्तर खूप आहे. कारण ट्रेकिंग बघा, पाऊस आहे ना, पावसाळ्यातलं निसर्ग आणि हिरवळी सगळ्यांना भुरळ पडत असते आणि ही भुरळ न थांबणारी आहे आणि ही कोणालाही साहजिक आहे. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आता काय झालं आहे की जे यूट्यूब हा जो आहे ना, किंवा रील, किंवा मला सेल्फी, कारण बऱ्याचशा किल्ल्यांवर मध्ये जे ॲक्सिडेंट झाले होते, अपघात झाले होते, हे सेल्फी काढण्याच्या नादामध्ये झालेले आहेत. मी कुठल्या तरी कॉर्नरला जाऊन उभा राहतो किल्ल्याच्या आणि ते पाणी वरती उडतं आणि मी सेल्फी काढतो आणि कळलं नाही आणि त्याचा तो अपघात झाला. तर मला वाटतं हे करण्यापेक्षा तुम्ही म्हणाल तसं की मग म्हणून ती भुरळ पडत जाते, किंवा कोणतरी म्हणतं अरे तिथे छान कारवीची झाड म्हणजे खूप फुललेली आहे, आणि असं कोणतरी टाकून देतं आणि त्या लोकांना तिथलं काहीही कळत नसतं. कारवी म्हणजे काय असते, ती कधी फुलते किंवा किती वर्षांनी येते, तिची फुलांचा रचना काय, लोकांना फक्त जाऊन तिथे सेल्फी काढायचा असतो. आणि मग ते ज्या कोणी जे असतात बरोबर ट्रेकर्स असतात किंवा जो ग्रुप घेऊन गेलेले असतात किंवा जे ग्रुपमधले लोक असतात त्यांची ड्रेस कोड बघा तुम्ही, शूज, चप्पलवर ते कुठेतरी चालत असतात आणि मग ते कुठे काटेकुट्यात जात असतात. रात्रीचं जेवण त्यांच्या जागेवर नसतं किंवा बरोबर कोणी नसतं, त्यामुळे अपघात वाढतात. तर मला असं वाटतं पावसाळ्यात नुसतं फिरण्यापेक्षा आपण हिवाळ्यात पण तो जर अनुभव घेतला तर नक्कीच चांगली फुलं फुलतात. असं काही नाही की फक्त पावसाळ्यातच निसर्ग छान दिसतो. मगाशी मी म्हणते ना, हिवाळ्यातही छान ट्रेक करता येतात आणि हिवाळ्यात ट्रेक करणं केव्हाही चांगलं पावसाळ्यापेक्षा. कारण एखाद्या वॉटरफॉलमधून तुम्ही जाऊ शकत नाही, तर तुम्ही त्याच हिवाळ्यामध्ये तुम्ही त्या वॉटरफॉल नाही, पाणी नसेल पण त्या वॉटरफॉलमधून तुम्ही ट्रेक तर करू शकता, तो वॉटरफॉल बघू शकता. एखाद्या किल्ल्यावर तुम्ही पावसाळ्यात चढू शकत नाही पण हिवाळ्यामध्ये वरती टॉपपर्यंत जाऊ शकता. अशा गोष्टी. उन्हाळ्यात जर समजा मी असं ठरवलं की मला उन्हाळ्यात ट्रेक करायचं आहे, तर नक्की बऱ्याच लोकांना माहितीच नाही की ट्रेक म्हणजे काय. पहिलं तर सुरुवातच इथून होती की ट्रेक म्हणजे काय. तर तुम्ही उन्हाळ्यातल्या ट्रेकसाठी काय असं सांगाल की उन्हाळ्यात का ट्रेक केला पाहिजे? पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यामधलं कसं होतं की उन्हाळ्यामध्ये ना नक्की आहे की टेम्परेचर हाय असतं, कारण आपल्याकडे हल्ली जे चालू आहे की हवामान 38-35 आणि 40 असं टेम्परेचर जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला ती काळजी घेतली तर नक्कीच काही फरक पडणं. म्हणजे आता त्यामध्ये म्हणजे तुम्ही चांगल्या सनस्क्रीम असतील किंवा सनकॅप असतील किंवा तुमचे शूज प्रॉपर पाहिजे, तुमचा ड्रेस कोड कसा आहे, फुल स्लीव घातलेला आहे की नाही, फुल पॅन्ट घातलेली आहे नाही. तर बरेच लोक हाफ पॅन्ट घालतात, बाहेर फिरायला जातात, मग ते तुम्हाला त्रास होणार, मग तुम्हाला ॲलर्जी होणार. तर तुम्ही तो प्रॉपर पाणी किती तुम्ही कॅरी करता. उन्हाळ्यामध्ये नक्कीच पाण्याची जास्त गरज असते, तर तुम्ही कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी कॅरी केलं पाहिजे. आणि हे करून तुम्ही जर तुम्हाला खरंच ट्रेक करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि तुमच्याबरोबर ते फूड पाहिजे की जेणेकरून तुम्हाला इमर्जन्सी फूड आहे का ना, बिस्किट आहे की नाही, किंवा तुम्ही इमर्जन्सी काहीतरी आपल्या बॅगमध्ये ठेवलं पाहिजे. किंवा एखाद्या वेळेला त्या गावातल्यांचं, आजूबाजूच्या गावातले जे किल्ल्यांच्या जवळची गावं आहेत तिथला कोणाचा नंबर असेल किंवा त्यांचा नंबर तुम्ही जर तो मिळवला आणि तर त्यांना सांगितलं तर ते तुमच्या जेवणाची सोयसुद्धा करेल. त्यामुळे काय होलं, तुमच्या डिस्टन्स वाईज समजा तुम्ही सकाळी निघालात आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर निघून म्हणजे सकाळी 6 वाजता निघा, तर तुम्ही लवकर 9-10च्या आत ऊन जे डोक्यावर येण्याच्या आधीच तुम्ही तिकडे पोचून तुम्ही जिथे तुम्हाला पोचायचं तिकडे पोचू शकता. आणि असंही करू, परत संध्याकाळी 4 नंतर तुम्ही परत पुढचा ट्रेक करू, दिवसभर थोडा आराम करू, म्हणजे असंही करू शकतो. असं की नाही की हिवाळ्यामध्ये तुम्ही कंटिन्यू चालता म्हणजे तिथे काय ऊन लागत नाही म्हणून तुम्ही लोक जास्त करून पावसाळ्यात बाहेर पडतात, कारण तो निसर्ग त्यांना जास्त भुलवत असतो. थोडं आता आपण तुमच्या साईडला येऊयात की तुमचा आयुष्यातला पहिला ट्रेक, तो ट्रेक कमी असेल आणि मजा असेल की घरातनं बाहेर पडायला मिळाले, तर ते काय आठवण होती तुमची? की मी मग अशी म्हटलं की माझा सगळा पहिल्यांदा कर्जतचा पेठ म्हणून किल्ला आहे आणि 30 किलोमीटरवर, आणि तो किल्ला 6वीत असताना पहिल्यांदा ट्रेक केला. मला काही ट्रेकिंगचा अनुभव नव्हता, काहीही नव्हतं, ज्ञानही नव्हतं. आणि मग तो ट्रेक झाल्यानंतर मला कळलं की अरे वा, ट्रेक खूप छान आहे आणि याच्यामध्ये तर आपल्याला कोणीच म्हणजे सगळ्यात आनंद झाला की कोणी याच्यात मागे लागणारं नव्हतं. अरे हे कर ते कर ते कर, आपल्याला चालायचं आहे आणि आपण चालतो आहे आणि लोकांबरोबर आपण चालतो आहे. इकडे पक्षी बघा, निरीक्षण करा, तिकडे किल्ल्यांवर चढायचा, डोंगरावर कुठल्याही दगडावर चढा, शेतातून पळा, हे असं गोष्टी होत्या.
आणि त्यामुळे कुठेही असं वाटलं नाही की अरे, आणि सगळ्यात मला आवडलेली गोष्ट होती की कोणी आपल्यावर बर्डन नव्हतं. आणि म्हटलं ट्रेक, आणि वरती गेल्यावर जो आनंद होता ना किल्ल्याच्या, म्हणजे पेठ किल्ल्याच्या टॉपला, म्हणजे वरती माथ्यावर, तो जो आनंद आहे तो खूप सुंदर आहे. आणि तो किल्लाच सुंदर आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर त्या किल्ल्याच्या मध्ये गेला तर साधारण 70 ते 80 लोकं बसली, एवढी मोठी त्याच्या पोटात खोदलेली एक गुहा आहे, एवढी लोकं बसू शकतात. आणि त्याच्या आतमधून पायऱ्या कोरलेल्या आहेत. आणि त्या पायऱ्या अशा आहेत की तुम्ही त्या पायऱ्यावरती किल्ल्याच्या आतमध्ये कोरून त्या वरती नेलेल्या आहेत माथ्यावर. आणि म्हणूनच त्याला नाव कोथळीगड आहे. आणि त्याच्यात म्हणजे एखाद्या कोथळा बाहेर काढून आपण तो कोथळा जो तो किल्ला तयार केलेला आहे, म्हणून त्याला कोथळीगड नाव आहे. आणि त्याला पेठ असं म्हटलं जातं. आणि त्या किल्ल्यावर जेव्हा गेलो तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हटलं आता हेच आपण ट्रेक करायची, खूप आवड आहे. आणि मग असं करता करता एकदा सवय लागली ना, आणि की ती थांबत नाही. शाळा झाली, कॉलेज झालं, मग हे वेळ जास्त, उलट हे वाढत गेलं. आणि वाढता वाढता मग 89मध्ये मग हिमालयापर्यंत पोचलो. आणि मग हिमालयामध्ये पहिल्यांदा जेव्हा ट्रेक करायला गेलो तेव्हा कळलं की अरे, आता हिमालय पण सुंदर आहे. आपण सह्याद्रीमध्येच फिरत होतो, पण मग आपण सह्याद्रीत फिरताना अनेक किल्ले वेगवेगळ्या मार्गाने चढायचा प्रयत्न केला. म्हणजे कठीण वाट जिथे असेल तिथून जास्त वर चढायचं, त्याच्याने जास्त आनंद मिळत गेला. त्यामुळे खूप आनंद वाटला की आपण, आणि असं मजा यायची, थ्रिल यायची की आपण लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करतो. हा आनंद खूप वेगळा असतो आणि चांगला आहे. फक्त आपल्या घरच्यांना आपल्यावर विश्वास आहे आणि चांगलं काम करतो आहे. आणि अशा वेळेला काहीतरी असं पेपरात वगैरे नाव आलं की आणखीन मजा येते ना, की अरे वा, आणखीन चांगलं काम करतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा आनंद होत होता, म्हणून मला तो जास्त ट्रेकिंगमध्ये मी जास्त ओढलो गेलो. पहिला ट्रेक तुम्ही 98व्या पेठचा वर्षी किल्ला. हो. केला. त्याच्यानंतर असा ट्रेकची सुरुवात ओरिजिनल तो तर तुमची ती फॅमिली ट्रिप किंवा मजासारखी झालं, पण पहिला ट्रेक कधी केला तुम्ही आणि कसा? मी जसं म्हटलं की 6वीत असताना ट्रेक केला. त्याच्यानंतर जे ट्रेक सुरुवात केली आणि मग हळूहळू असे ना की जसं आपण एक ट्रेक केला, जसं पेठला गेलो, नंतर मग राजमची आपल्या जवळ आहे, किंवा आपल्याकडे ढाकचा किल्ला आहे. मग असे ट्रेक चालू झाले. आणि मग थोडं थ्रिल येण्यासाठी किंवा लॉंग ट्रेक म्हणतात की बाबा आपण नाणेघाट, म्हणजे आता मुरबाडवरून चालत भीमाशंकरला जायचं, म्हणजे हे थोडं जरा वेगळंच असतं. म्हणजे लोकांना अरे हे काहीतरी वेगळं, म्हणजे एवढं लांब कशाला जायचं 3-3 दिवस, किंवा लोणावळ्यानं चालत भीमाशंकरला जायचं, हे 3 दिवसाचे ट्रेक करणं, किंवा राजगड, सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड, असे 4 दिवसाचा मोठा ट्रेक की त्याच्यामध्ये 4-5 किल्ले होतात. एक सिंगल ट्रेक जो ह्या 4 ठिकाणी कनेक्ट करतो. तर मग हेच ट्रेक असे चालू केले. त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक किल्ल्यांची संख्या वाढत गेली. आज ह्या किल्ल्यांवरनं त्या किल्ल्यावर, या किल्ल्यावर या किल्ला ट्रेक करत राहायचं. आणि मी मगाशी म्हटलं की नुसतं ट्रेक नाही करायचे, तर त्या अवघड वाटेने कसे चढता येतील. म्हणजे आता उदाहरणार्थ मला ती सवय लागली होती की माथेरानसारखा आता हा किल्ला नाही आहे, पण माथेरान 15 वेगवेगळ्या ठिकाणांहून वर चढता येतो. आणि मग यालामध्ये किल्ल्यांवर जायला पाहिजे का, तर नाही, माथेरानला पण ट्रेक जाऊन वर चढता येतो. मग काय वंट्री हिल मार्गे जाता येतं, किंवा रामबाग मार्गे जाईल, किंवा तुम्ही गारबेट मार्गे जा. मग असे 15 वेगवेगळे मार्ग आहेत की जे आपण माथेरानला जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर मग एकदा सुरुवात केली की मग नंतर सुरुवात झाली की नाही, अरे हे ट्रेक ठीक आहे, आपण किल्ल्यांवर जातो, आता रेंज करू. मग काय बदलापूरवरून चालत करायचं, मग ती तावलीची रेंज करायची. मग काय बदलापूर आलं, मग वांगणी आलं, मग ते असे सगळे जे दिसतात, चंदेरी, म्हैसमाळ, मग ते काय नेरळच्या इथला पेपचा किल्ला आहे, मग ह्या रेंज करायला सुरुवात केली. आणि मग हे काय होतं की याच्यामुळे ना ट्रेकिंगची आवड आणखीन वाढत गेली. अरे आज आपण ह्या इथून चालत इकडे जातो, म्हणून मग अशी म्हटलं की लोणावळ्यानं चालत भीमाशंकर, किंवा भीमाशंकर अजून दुसऱ्या तिसऱ्याच्या कुठकुठल्या वाटेने जाऊ शकतो. मग याचा अभ्यास करा. हे सगळं करत असताना त्याचबरोबर मी म्हटलं की रॉक क्लाइम्बिंग. तर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जेवढे सुळके मी सर केले, म्हणजे पहिल्यांदा मी सगळ्यात मनमाडची इथली हडबीची शेंडी म्हणून एक सुळका आहे, तो सर केला, साधारण 150-200 फुटाचा आहे. आणि मग तेव्हा खूप असं कॉन्फिडन्स आला, अरे वा, आपण हे सुळका, म्हणजे ते असं आहे ना, एकच टोक आहे आणि त्याच्यावर सरळ तो मधोमध रॉक उभा आहे, आणि तो 200 फुटाचा रॉक सरळ चढायचा. आणि मग नंतर कळलं की अरे हे खूप छान आहे, आणि हे केलं की आपल्याला तेवढा आणखीन कॉन्फिडन्स होतो आहे. मला काय माहिती आहे का की हे सगळं करत असताना अभ्यासात चांगले मार्क मिळत होते, अभ्यास चांगला होत होता, घरातून चांगला सपोर्ट होत होता. म्हणजे ट्रेकमध्ये काय होतं, एक अनुभव आला की तुमची मानसिकता सुधारते, तुम्ही शारीरिक क्षमता सुधारते, किंवा तुमचं पेशन्स हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि टीमवर्क, टीमवर्क, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एका गोष्टी घडत गेल्या.
आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आम्ही सांगतो, म्हणजे मी शाळेतल्या मुलांनाही सांगतो की माझे जेव्हा लेक्चर होतात किंवा मोटिवेशन पिटलं होतं की ट्रेकमध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, तुम्ही व्यसनापासून लांब राहता. व्यसनापासून लांब राहता म्हणजे आत्ताचं जी पिढी आहे, मी आता नेहमी म्हणतो की आत्ताच्या पिढीला काय होतं की अरे ट्रेकला गेलं की हे केलं पाहिजे, ते व्यसन असलं पाहिजे, असं काही नाही आहे. मी तर म्हणतो ट्रेक केल्याने तुम्ही व्यसनापासून नक्की लांब राहता. तुमचा फक्त समोरचं बघता आलं पाहिजे. तुम्ही कुठेतरी बाहेर उभं राहण्यापेक्षा संध्याकाळी माझं तर म्हणणं आहे चौकात उभं राहण्यापेक्षा तुम्ही ट्रेकला जा. चांगले 4 मित्र भेटतात. तो किल्ल्यांवर जाऊन त्या किल्ल्याच्या बुरुजावर जाऊन जेव्हा गप्पा माराल, बाले किल्ल्यापाशी बसून त्यावेळचे अनुभव ऐका किंवा तिथला अनुभव बघा, अनुभवा की मी त्यावेळेचं इथं कसं असेल. तो अनुभव फार वेगळा आहे आणि तो अंगाला काटा मारणार असतो, शार आणणार असतो. माझ्या आयुष्यात तेच झालं. मी जेव्हा हे सगळं ट्रेक करत असताना असंच सुळके सर करायला सुरुवात केली, त्यावेळेला नेहमी माझ्या लहानपणापासून मला अशी खंत होती की अरे कधी ना कधी मला हे चढायचं आहे, कधी ना कधी मला. तर आपल्याकडे ढाक बहिरी जी आहे, त्या ढाकच्या इथे एक मांजरसुंबा नावाचा एक कडा आहे. मी नेहमी खंडाच्या घाटातून ट्रेनमध्ये जाताना मला असं नेहमी वाटायचं, आणि तो राजमाचीच्या जवळ आणि ढाकच्या जवळ असं त्याचं ते हे आहे. तो असा उभा आहे, साधारण मांजर बसतो आणि ते म्हणून त्याला मांजरसुंबा नाव आहे. माझी नेहमी इच्छा होती की हा एक कडा एक दिवशी मी वॉल कधी ना कधी क्लाइंब करील, आणि ती सरळ वॉल आहे. मग मी खूप त्याच्यावर हे केलं, टीम तयार केली. साधारण 10 ते 12 लोकांचे मित्र आम्ही सगळे एकत्र आलो, सगळ्यांनी एकत्र केलं. कर्जतला माझा बेस ठेवला. माझी मिसेस हे सगळं आम्हाला फूड पोचवण्याकरता खालच्या गावात सांडशी गावापर्यंत अशी रोज नेहमी यायचं. आणि मग आम्ही ती सगळी जमवाजमी करून सगळं इक्विपमेंट गोळा करून साधारण 950 फुटाचा कडा त्या, आणि आम्ही याच्या आधीचा कोणी आधी केला आहे का याची माहिती गोळा केली, तर कोणीच केलेलं नव्हतं. आणि तो वर्जिन म्हणजे कोणीच केलेला नव्हता कडा. ज्या वेळेला मी सर केला 950 फुटाचा, आणि मग तेव्हा कळलं की अरे आपण खूप मोठी अचिव्हमेंट वेगळी, आणि ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या करण्याकरता तुम्हाला आपण सुरुवात अशीच करावं लागते की हळूहळू स्टेप बाय स्टेप वर जायला पाहिजे, मला असं वाटतं. म्हणजे पहिला पेठचा किल्ला केला तर तुम्ही नंतर राजमाचीला जा, तुम्ही ढाकला जा, किंवा तुम्ही जे कुठले किल्ले आहेत मग हळूहळू 7 माळा रेंज म्हणजे नाशिकच्या इकडची काही एकदा सुरुवात केली की 7 किल्ले करूनच खाली उतरायचं. ते रेंज टू रेंज आहे, त्याला 7 माळा रेंज म्हणतात. तर असे किल्ले आम्ही त्यावेळेला खूप केले. कारण आता 200-250च्या वर किल्ले झालेले आहेत, आणि कितीतरी किल्ले असे झाले आहेत की ते डबल 3-3, 4-4, 5-5, 6-6 वेळा, किती 10-10 वेळा, कधी 15 वेळा. म्हणजे अनुभव सांगायचा तर 2 महिन्यामध्ये राजमाचीला 35 वेळा जाणं, किंवा आपल्या कुंदिवड्याच्या केवला 35 वेळा जाणं, हे असं रुटीन झालं होतं. तर महाराष्ट्रात तुम्ही इतके ट्रेक केलेत, त्याच्यानंतर कधी असं वाटलं का की आता चला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊयात आणि थोडं महाराष्ट्राच्या बाहेर काय एक्सप्लोर आहे? तर तो कधीचा ट्रेक होता आणि कसं काय अनुभव हो, होता? बऱ्याच वेळेला आता मी तिकडे ट्रेक करायच्या वेळेला आता आम्ही कर्नाटकच्या इथं जो किल्ला आहे, जिंजीचा किल्ला आहे, तो ट्रेक केलेला आहे, तेव्हा फिरलो. नंतर गोव्याच्या जवळचे जे काही रेंज आहेत, म्हणजे एकदा इथून चालू केलं की गोव्यापर्यंत काही बरेचसे रेंज चालू होतात. म्हणजे नुसतं महाराष्ट्रापर्यंत तर तिथपर्यंत पण गेलो. आणि मग पुढे गेलो की मग महाराष्ट्रामध्ये असं बरेचसे किल्ले असे आहेत की ते बघण्याचं, आपण महाराष्ट्रात का फिरतो जास्त, कारण किल्ले जास्त महाराष्ट्रात आहेत. आणि मग ते पुढचे जे किल्ले आहेत त्याच्यासाठी वेळ आणि हे गणित हे सगळं तुम्हाला जमवलं पाहिजे, आणि मग ते खूप कठीण व्हायचं. आणि मग ते पलीकडचे म्हणजे आता आपण राजस्थानला गेलो का ते किल्ला बघून यायचं, मग तो जोधपूरचा किल्ला बघितला, मग ते काय पटकन झाला वरती गेलो, किल्ला बघितला, आलो. पण जो महाराष्ट्रातले किल्ले करताना जो कस लागतो ना, तो इतर ठिकाणी असा जाणवतच नाही, असं मला वाटतं. महाराष्ट्रात तुम्ही आता जसं सांगितलं ना की तुम्ही एक किल्ला 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा झाला असेल वेगवेगळ्या मार्गांनी, तसं तुम्हाला महाराजांच्या किल्ल्यांमध्ये असं काय वैशिष्ट्य वाटतं? जसं तुम्ही आता म्हटलं की राजस्थानला वगैरे ते वन डे म्हणजे 1-2 तासात ते होऊन जातं, पण महाराजांच्या आपल्या सह्याद्रीच्या अशा काय वैशिष्ट्य आहे की महाराजांच्या किल्ल्यांमध्ये, की काय ते तुम्हाला काय अनुभव आहे त्याचा? सगळ्यात महत्त्वाचा रायगड जो किल्ला आहे, की जे आपण म्हणतो ना की आपली स्वराज्य किंवा स्थापन झालेलं ठिकाण आहे, किंवा सगळ्यात मोठा किल्ला आहे, त्या किल्ल्याला दरवर्षी एक प्रदक्षिणा असते. मुंबईमध्ये एक संस्था आहे, तर ते अरेंज करतात, ऑर्गनाईज करतात की ती हे असते पूर्ण रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा मारायची. आणि ती किल्ल्याला जेव्हा आपण प्रदक्षिणा मारतो ना, आणि मी बऱ्याच वेळेला ती 4 ते 5 वेळा ती प्रदक्षिणा मारलेली, ती जेव्हा प्रदक्षिणा मारतो ना तुमचा, तेव्हाच खरा तुम्हाला अनुभव येतो की तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी प्रदक्षिणा मारत असता,
पण तो जो अनुभव आहे ना की असं वाटतं की आपण त्यावेळच्या काळामध्ये आहोत. तिथली ती चढणं उतरणं म्हणजे मग आणि मी त्यावेळेला आवडतं की कशा महाराजांनी किल्ला केला असेल. म्हणजे पूर्वी मी टकमक रॅपलिंग म्हणजे रॅपलिंग करायचो. म्हणजे टकमक टोक. टोकावरनं ओके. रॅपलिंग करायचो. लोकांना नेऊन उतरवायचो आणि किल्ला उतरायचो. तेव्हा अरे हे टकमक टोक आहे ह्याच्यावरनं जेव्हा एखाद्या माणसाला ते म्हणतात ना शिक्षा दिली जात होती म्हणजे काय अनुभव असेल. आणि इथं जेव्हा उतरलो जेव्हा रोप खाली उतरायचो तेव्हा हा वेगळा अनुभव होता. आणि किल्ला रायगड किल्ला आहे जो वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला प्रत्येक क्षणाला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणतरी आहे, आपल्याबरोबर महाराज आहेत, आपल्याबरोबर कोणतरी इथला कोणतरी सैनिक आहे. आणि हा अनुभव येतो जाणवतो. जसा राजगड आहे म्हणजे तिथल्या प्रत्येक माती माझ्याकडे मी प्रत्येक किल्ल्यावर गेलो की तिथली थोडी माती बरोबर घेऊन येतो आणि माझ्याकडे असं ते संकलन करून ठेवलेलं आहे. जसं माझ्याकडे एव्हरेस्ट टॉप ऑफ द मी बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण माझ्याकडे टॉप ऑफ द एव्हरेस्टच्या टोकावरचा दगड माझ्याकडे आहे. जगातल्या सगळ्यात उंच शिखरावरचा दगड माझ्या म्हणजे एक स्टोन माझ्या घरी मी आठवण माझ्या घरी आहे. तसं माझ्याकडे प्रत्येक किल्ल्यावरची माती मी जतन करून ठेवतो ती एका पॅकेटमध्ये ठेवतो आणि मग त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे. आणि मला असं वाटतं जेव्हा शिवजयंती असेल किंवा कुठली महाराजांचा कुठला उत्सव असेल त्यावेळेला त्या सगळ्या ह्याला मी ज्या पॅकेटला हात लावतो तेव्हा मी धन्य होतो असं मला वाटतं. त्याच्यासाठी तुम्हाला जोरजोरात ओरडणंच पाहिजे किंवा स्पीकर सिस्टीम लावून हे केलं पाहिजे असं काही नाही. ती मातीचा एक टिळा जरी तुमच्या माथ्याला लागला तरी खूप मोठी गोष्ट आहे. त्याला मी धन्यवाद म्हणून. हे तेव्हाच करू शकतो ना जेव्हा त्याच्याबद्दल तो आपुलकी किंवा नाहीतर फक्त करायचं म्हणून सगळेच करत नाहीत. आणि त्याच्यासाठी एक आवड छंद कदाचित हा तुम्ही छंदमध्ये कन्वर्ट झालं. ट्रेकिंग सोबत हे एक की आपण जिथे जातो तिथलं काहीतरी एक मॉन्युमेंट छोटीशी वस्तू. मातीला आपण किंमत नाही देत पण त्या ठिकाणच्याला आपण खूप किंमत देतो. सह्याद्री ते हिमालय हा प्रवास तुमच्या मधली गोष्ट मला ऐकायला आवडेल की नक्की सह्याद्री ट्रेक केला. बऱ्याच महाराष्ट्रात खूप सारे ट्रेकर आहेत पण त्या हिमालयापर्यंत पोचणं हा जो प्रवास आहे ना हा थोडा उंचीचा आहे. म्हणजे जॉग्राफिकली उंचीचा आहे आणि मानसिक आणि खर्चिक पण उंचीचा आहे. सह्याद्री आणि हिमालय. आता सह्याद्रीमध्ये कसं की कळसुबाई म्हटलं की सगळ्यात उंच शिखर. हिमालयामध्ये कसं होतं की प्रत्येकाला उंची वाढत वाढत जाते. हिमालयातली उंची अपडाऊनमध्ये वाढते वाढते वाढते. म्हणजे तुम्हाला कसं आहे की कळसुबाईला जाऊन आलो की मी सगळ्यात उंच शिखरावर जाऊन आलो असं होतं. तसं हिमालयात तसं होत नाही. काय मी 5,000 मीटरवर गेलो 5,000 त्याच्यानंतर मी 6,000 मीटरवर जातो. 6,000वरून नाही मला आता 7,000 मीटरवर जायचं. हे वेळ लागत जातं आणि ही उंची तिथे तुम्हाला चढायची एक ती नशा तयार होते. आणि एकदा ती नशा तयार झाली की त्याला कुठेही थांबवा असं वाटत नाही. माझं असंच झालं होतं. मी पहिल्यांदा एक सारपास म्हणून ट्रेक केला. त्याच्यानंतर असं वाटलं अरे मस्त आहे. म्हणजे मी हिमालयातला म्हणजे मनालीपासून कसोल म्हणून ठिकाणी तिथून तो ट्रेक चालू होतो. आणि तो ट्रेक केला युथ हॉस्टेल म्हणून एक आहे त्यांच्याबरोबर. आणि असं वाटलं अरे वा हे सुंदर आहे. बर्फात चालायला मिळतं असं गुडघावर बर्फामध्ये चालायचं आणि मजा येते. त्याच्यानंतर कळलं की नाही पण नुसतं हे करून पाहिजे. मग नंतर काही जाणकार लोक होती त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कळलं की नाही याचा तुम्ही कोर्स पण काय तो 26-27 दिवसात तो करा. आणि मग मी तो कोर्स केला मनाली उत्तरकाशी येते. कारण त्याच्यामध्ये मला A ग्रेड मिळाली. त्याचं आर्मी अंडर सरांडे सगळं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग आहे रॅपलिंग आहे किंवा नॉट्स आहेत हिमालयात कसं चालायचं ट्रेक कसे करायचे. आणि मग तसं वाटलं की अरे वा ह्याच्यामध्ये A ग्रेड मिळाले आता अजून पुढचा कोर्स करू म्हणून मग ॲडव्हान्स कोर्स केला. असे करत करत कोर्स केले. त्यामुळे काय झालं की तो अनुभव छान मिळाला. आणि अजून चांगल्या लोकांचा अनुभव जास्तीत जास्त आपण आपल्याबरोबर मर्यादित नाही तर आपल्याकडनं बाहेरच्या लोकांकडनं पण चांगला अनुभव मिळत गेला. आणि मग म्हटलं की नाही मग आता आपण एक्सपिडिशनकडे वळालो. म्हणजे एक छोट्या एक्सपिडिशन करत गेलो. मग काय 18,000 फूट 20,000 फूट मग 22,000 फूट असं करता करता सण 14 शिखरं सर केली. आणि मग कळलं की अरे वा हिमालय तर आता काय म्हणजे आपण चांगलं हे करतो. आणि 2022 ते 22लाच एक हिमालयातल्या कारगिल ठिकाणाजवळ एक नून म्हणून पीक आहे. कारण त्याची उंची 22,000 ते 20,000 फूट होत. तर तिथं जेव्हा शिखर सर केलं विदाऊट ऑक्सिजन ते शिखर सर केलं तेव्हा कळलं की अरे वा आपण विदाऊट ऑक्सिजन इथपर्यंत येऊ शकतो. आणि असं आहे की जर तुम्हाला कुठलं जर याच्यापेक्षा वेगळं पीक सर करायचं असेल तर एव्हरेस्ट आहे किंवा 8,000 मीटरच्या वरचं पीक जर सर करायचं आहे तर तुम्हाला साधारण 7,000 मीटरचं एखादं शिखर सर केलं पाहिजे असा एक तो नियम आहे. तर त्यात तुमचं स्वतः टेस्ट केलं जातं की तुम्ही कुठे आहात खरंच तुम्ही कॅपेबल आहात का.
आणि मी ते केलं आणि मग म्हटलं की नाही, मग आम्ही जे काय सगळे मित्र होतो त्यांनी म्हटलं नाही नाही, आता आपण आता पुढची तयारी करायला हरकत नाही. पण हा सगळा प्रवास हिमालयातला कसा असतो की मला एक म्हणजे एक गांधे हे आहेत, इतिहासकार आहेत आणि आप्पा परब म्हणून, त्यांनी सांगितलेलं की बघा हिमालय खूप सुंदर आहे, पण सह्याद्रीला कधी विसरू नका. आणि ते मी लक्षात ठेवलं, म्हणजे कधीही सह्याद्रीमध्ये ट्रेक करणं कधी सोडत नाही, जरी हिमालयात जात असेल तरी. म्हणजे मग महिन्यातून 15 दिवसातून एकदा तरी किंवा कधी जेव्हा जमेल तेव्हा. मग तुम्ही म्हणाला रोज जायचं तर रोज मला आवडेल, पण ट्रेक करत असतो. ट्रेकिंग मला खूप आवडतं. हिमालयाची जी तयारी होती, हिमालयात जाण्यासाठी माउंट एव्हरेस्टसाठीची जी स्पेशल तयारी तुम्ही काही केली असेल, तर त्याच्यासाठी जर कोणाला काही करायचं तुम्ही काय येस कराल? येस, नक्कीच. बघा, आता एव्हरेस्ट हे ना जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे, सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे उंची 29,035 फूट ही उंची गाठायची, तर तुम्हाला असं नाही की मी उद्या माझी बॅग सॅक भरली आणि मी निघून गेलो. कितीही जरी मी म्हटलं मला 30 वर्ष मी माझा अनुभव आहे काय, मला मी एवढे वर्ष हे करतो, गिर्यारोहण करतोय, मी सह्याद्रीमध्ये फिरतोय, माझे कोर्स झाले आहेत, मी हिमालयातली एवढी शिखरं केली, तरी प्रत्येक शिखराचा अनुभव वेगळा आहे. प्रत्येक शिखर हे तुम्हाला वेगवेगळं आव्हान देत असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी प्रॅक्टिस केलीच पाहिजे. असं नाही की तुम्ही उठलात आणि गेलात आणि मी आत्ता 2 वर्षापूर्वी हे केलं म्हणून मी आता या एव्हरेस्टला काय होणार नाही, असं नाही होत. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळं आव्हान असतं, कारण दरवर्षी वेगळे चेंजेस होत असतात आणि त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागतं की जी प्रॅक्टिस आहे. मला जायचं होतं जेव्हा एव्हरेस्टला ठरलं की मला एव्हरेस्टला जायचं, मी 2 वर्ष प्रॅक्टिस करत होतो आणि ती प्रॅक्टिस साधारण पहाटे 4 वाजता उठायचं, मेडिटेशन होतं किंवा तुमचं योगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर साधारण 25 किलो वजन घेऊन आपल्या इथे कर्जतमध्ये एक सोंडाई फोर्ट म्हणून आहे, त्याच्यावर पहाटे धावत वरती चढायचं, परत खाली यायचं, परत वर जायचं, अशा 2 फेऱ्या मारायच्या. त्याच्यानंतर सायकलिंग साधारण 70, 80, 90 किलोमीटर रोज सायकलिंग करायचं. आणि त्याच्यानंतर जिममध्ये वर्कआउट करायचं. तर हा 4 ते सकाळी 9 हा माझा सकाळचा पिरियड प्रॅक्टिसचा. आणि मग त्याच्यामध्ये काही असो, मग कितीही पाऊस पडो, कितीही ऊन असो आणि कितीही थंडी असो, हे करणंच आहे. आणि मग संध्याकाळी परत 5 वाजता स्विमिंग पूलमध्ये खाली, म्हणजे पाण्याच्या खाली बसून मेडिटेशन करायचं. साधारण 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, मग नंतर 1 मिनटं, 2 मिनटं बसण्याची ती सवयच तयार झाली. त्याच्यानंतर पाण्यात स्विमिंग करायचं, लॅब्स मारायच्या, म्हणजे एकदा चालू केलं की 10-10, 8-8, 15-15 मारायचं. आणि मग कधी कधी ड्रम 200 लिटरचा पाण्याचा जो ड्रम असतो त्याच्यामध्ये बर्फ टाकून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये कपडे काढून बसायचं, कारण त्या टेम्परेचरला तुम्ही स्वतःची बॉडी हे झाली पाहिजे. हे सगळी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नाहीतर मग कधी शनिवार रविवार वेळ मिळाला तर मग असे लॉंग ट्रेक करायचे, पाठीवर 25-30 किलो वजन घ्यायचं, पाण्याच्या मोठमोठे जेरी कॅन टाकायचे वजन कॅरी करायला, आणि मग धावत धावत तो किल्ला वर चढायचा धावत, कारण तुमचे हे थाईज आणि स्कार्फ हे चांगले झाले पाहिजेत. आणि तुम्हाला स्वतःला कॅपॅसिटी की बाबा जेवढं वर चढतं तेवढं डाऊनही खाली यायला पाहिजे, की असं नाही की मी वर चढलो म्हणजे सक्सेस झालं. तर तुमचं सेफली खाली येणं हे तेवढंच आणि गरजेचं असतं. ही सगळी प्रॅक्टिस मी 2 वर्ष कंटिन्यू करत होतो आणि त्रास होत होता, पण एक जिद्द होती की नाही मला एव्हरेस्ट करायचं आहे. आणि आपल्या कर्जत काय महाराष्ट्रातलं रायगड जिल्ह्याचं नाव त्या टोकावर घेऊन जायचो, एक ती वेगळी जिद्द आणि नशा चढली होती. तर हे सगळं करताना पण हे सगळं एकट्याचं काम नसतं, तर त्याच्यासाठी खूप सगळे मित्रमंडळी आणि घरातली फॅमिली यांचा सपोर्ट असावा लागतो, तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. एव्हरेस्ट सुरू समजा एखाद्या कोणाला करायचं असेल तर किती दिवसाचं त्याच्या आधी प्रिपरेशन, 2 वर्ष सोडून तिथे नेपाळमध्ये जाऊन राहण्याचं ते कॅम्पचं कसं काय असतं? साधारण 2 महिन्याचा हा कालावधी असतो. दरवर्षी 2 महिने एव्हरेस्ट सर केलं जातं, एप्रिल आणि मेमध्ये. त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये म्हणजे तुम्ही इथून नेपाळवरून लुकला म्हणून ठिकाण आहे, म्हणजे तुम्ही छोटा फ्लाईट पकडून तुम्ही जाता आणि त्याच्यानंतर एक 10-12 दिवसाचा ट्रेक आहे बेस कॅम्पपर्यंत 17,300 फुटावर. ते 17,300 फुटावर गेल्यानंतर मग ॲक्च्युली तिथे बेस कॅम्प लागलेला आहे आणि त्या बेस कॅम्पमध्ये अनेक वेगळ्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं. म्हणजे क्रिवासेस आहेत, म्हणजे ज्या हिमनद्या असतात त्यांच्यावरून कसं पलीकडे चालायचं, त्याच्यावरनं चालायचं कसं, किंवा तुमच्या लॅडर्स लावलेले असतात त्या क्रॉस कशा करायच्या, किंवा एखादा आईस क्लाइम्बिंग कसं करायचं असं, किंवा क्रॅम्पॉन शूज घालून, कारण एका पायात 1.5 किलो ह्या पायात 1.5 किलो असे शूज असतात, कारण क्रॅम्पॉन शूज वगैरे कोफ्लाज घालून ते तुम्ही कसं चालता बर्फामध्ये. तर हे सगळं तुम्हाला हे प्रॅक्टिस असावी लागते.
असं नाही की तुम्ही जरी आधी केलं म्हणून आता करत असं नाही. तर ती प्रॅक्टिस तिथे पण गरजेची आहे. आणि मग काय होतं की सरण मेच्या ह्याच्यामध्ये एक तुम्हाला विंडोज ओपन म्हणते, म्हणजे हवेचा प्रेशर जे असतं, वेग कधी कमी आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जातं की आता या वेळेला तुमची हवा वेग कमी, तुम्ही जाऊ शकता. आणि मग त्याप्रमाणे तुमचं जेव्हा हे येईल त्याप्रमाणे स्लॉटमध्ये तुम्ही वरती जायला सुरुवात करता. कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 असं साधारण. कॅम्प 4 हा 26,000 फुटाचं हाईट आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला मार्क करता की माझी कॅपॅसिटी काय आहे, शारीरिक क्षमता, मानसिक, या सगळ्या गोष्टीचा तिथे कस लागतो आणि असावा लागतो आणि ते मी फिट असले पाहिजे. कॅम्प 1, 2, 3, 4 जे तुम्हाला नक्की कॅम्प ह्याच्यात काय असतं म्हणजे? कॅम्प म्हणजे साधारण बघा, बेस कॅम्प हा साधारण जो ठिकाण आहे 17,300 फूट 500 फुटावर, तिथे ना बरेचसे जगातले दरवर्षी साधारण 400 ते 500 लोक येऊन एव्हरेस्ट क्लाइंब करण्याकरता आलेले असतात. एव्हरेस्ट हे शिखर जगामध्ये म्हणजे जगप्रसिद्ध आहे. आणि प्रत्येक गिर्यारोहकाची, प्रत्येक माउंटेनियर, कोणीही ट्रेकरचं त्याची इच्छा असते की मला एव्हरेस्ट शिखर सर एकदा तरी मी करेन. पण जसं माझी इच्छा होती, मी 25 वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न होतं, ते मी वयाच्या 49व्या वर्षी काय म्हणतात ते सक्सेस करू शकलो. तिथे गेल्यावर तिथलं जे हवामान आहे ते तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला सूट असलं पाहिजे. तुम्ही किती प्रॅक्टिस केली तिथलं तो सगळं तिथे गोष्टी आहेत. इवन तुमचं फूड, तुम्हाला ते हायजीन जे फूड आहे ते तुम्हाला सुटेबल असलं पाहिजे किंवा सूट झालं पाहिजे. तुमची प्रॅक्टिस चांगली झालेली असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास करून आणि व्यवस्थित असा तर नक्कीच ते सक्सेस होतं. आणि कॅम्प 1 आणि छोटे छोटे कॅम्प लावले. कॅम्प जसं बेस कॅम्पनंतर कॅम्प 1 हा साधारण 19,000 फुटावर आहे. त्याच्यानंतर 21,000 फुटावर कॅम्प 2 आहे. 23,000, मग कॅम्प 3 आहे साधारण 24,000 फुटावर. आणि मग 26,000 फुटावर कॅम्प 4. असे साधारण 8-10 टेंट किंवा 15-20 टेंट लावलेले असतात. असं जसे प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे ते टेंट तिथं सेटअप केलेला असतो. म्हणजे गव्हर्नमेंट जे कंपन्या आपण जातो ते करतात. आणि मग आपण तिथे जाऊन तिथे मी प्रत्येक वेळेला काय होते की आपण रात्रीच्या वेळेस चालू करतो कॅम्प. म्हणजे या कॅम्पवरून तो दुसऱ्या कॅम्पवर जाईल तर रात्री चालायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे हवामान पण बऱ्यापैकी थंड आहे. पण तरी पण आपण आपलं एक व्हिज्युअल एका ह्याच्याने चालत असतो, म्हणजे आपल्याला आजूबाजू कुठे बघत नाही असं. दरवर्षी किती माउंटेनियर्स येतात एका एव्हरेस्ट? 450 ते 500 लोक. त्याच्यात किती सक्सेस रेशो किती आहे? साधारण फार रेअर आहे. म्हणजे मला वाटतं काय 400-450 लोक येत असतील तर त्यातले 100-150 लोकांचं सक्सेस होतं. सगळ्याच लोकांचं होत नाही. काहींच्या डेथ असतात, काहींचं रिटर्न जाणं होतं, कोणी फिजिकल फिट नसतं, कोणी परत जावं लागतं. अशा सगळ्या गोष्टी. रात्री ट्रेक करायचं ते काय लॉजिक काय त्याच्यामागे? रात्री तेच मी म्हटलं की रात्री कसं टेम्परेचर डाऊन असतं, थंड असतं, त्यामुळे जे क्रिवासेस होतात, बर्फाच्या ज्या एखादे क्रिवास ओपन करायचे झालेलं ते कमी प्रमाण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसा आपल्याला सवय असते ना, आपण हे बघ ते बघ हे सगळं असतं. आणि रात्री आपण आपल्याकडे टॉर्चच्या प्रकाशात फक्त आपल्याला पुढचं दिसत होतं, तेवढंच बघून आपण चालायचं. त्यामुळे आपण आपल्याकडे जे आपलं एम आहे, जे आपलं पुढच्या कॅम्पवर लक्ष आहे ते आपण व्यवस्थित साध्य करू शकतो. आणि वेळ जास्त मिळतो. म्हणजे आपण दिवसापेक्षा रात्री आपण एकतर 7:30-8ला निघालो तर सकाळी आपण त्या कॅम्पवर पोचलेलो असतो. थोडा वेळ आराम करून परत दुसऱ्या दिवशी रात्री आपण निघतो. त्यामुळे तो चांगला वेळ मिळतो. म्हणून बऱ्याच वेळेला गिर्यारोहक रात्रीच्या वेळ प्रॅक्टिस असतं. कारण दुपारी 12-1 नंतर कसं होतं, हवामान चेंज होत असतं हिमालयामध्ये. आणि मग कधी कधी वादळ येतं, कधी कधी ॲव्हलांच याची शक्यता असते, कारण बर्फ वितळायला सुरुवात होते उन्हामुळे, सूर्याच्या किरणांमुळे. कधी त्यामुळे ॲव्हलांच येतात, कधी कधी क्रिवासेस ओपन होतात. त्यामुळे ते जास्त धोकादायक आहे. तुम्हाला कधी ॲव्हलांच तुम्ही ह्या प्रवासात असं पाहिलंय की काही नक्की आधी ते एक्सप्लेन करा की काय असतं? आणि मग ॲव्हलांच म्हणजे काय असतं की एखादा हिमकडा असतो, म्हणजे बर्फाचा कडा असतो, तो कोसळणं. तर बऱ्याच वेळेला काय होतं की तो जेव्हा कोसळण्याची जी प्रमाण असतं, आता एव्हरेस्ट सारख्या ठिकाणी बऱ्याच एक्सपिडिशनला अनुभव. आता एव्हरेस्ट बेस कॅम्पला जिथे जे ठिकाण आहे तिथे बऱ्याच गोलाकार म्हणजे विहीर आहे. ते विहिरीचा अर्धा भाग कसं असतो तसं ते बेस कॅम्प बसवलेला भाग आहे. आणि आजूबाजूला सगळे माउंटन्स आहेत. त्यामुळे तिथून म्हणजे नुप्से म्हणून आहे, लोत्से म्हणून आहे, किंवा तुमचं पुमोरी म्हणून आहे, असं ते असे माउंटन्स उभे आहेत.
आणि मग त्या माउंटन्समधून कसं होतं की ते जसं दिवसा काय होतं की बर्फ सूर्य जसं किरण ऊन पडत गेलं की जो बर्फ खाली दगडांच्या खाली बर्फ असतो किंवा एखादा हिम कडा साठलेला असतो म्हणजे त्याचा बर्फ पडून पडून आणि तो फक्त वाढ बघत असतो कुठेतरी थोडं वितळला की तो बर्फाचा कडाचा कडा पडायला सुरुवात होते किंवा एक दगड पडला की तो अजून बरेचसे दगड घेऊन खाली येतो पूर्ण. त्यामुळे सगळं ते जे असतं त्यावेळेला त्याला म्हणतात ॲव्हलांच. म्हणजे तो ॲव्हलांच जेव्हा येतो तेव्हा ते बऱ्याचशा गोष्टी घेऊन वरतून जेव्हा कोसळतो तेव्हा खाली त्याच्यामध्ये जे जे येतं ते सगळं घेऊन तो खाली येतो. आणि मग आम्ही जिथे होतो बेस कॅम्पला तिथे मागे आजूबाजूला तिथं नंतर रोज हेच उद्योग होईल. म्हणजे हा कडा पडलाय ते तिथून हिमशकर झालं आणि त्या नंतर ती सवय होत गेली. अरे आज काय पडलंच नाही असं नंतर व्हायचं. अरे आज काय नाही आवाज नाही आला काय नाही झालं असं ती सवय होते तुम्हाला. आणि मग ते फार असं जेव्हा येतं तेव्हा ते तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी एकदा त्याच्यामध्ये जे जे काय तुमचे टेंट असतील किंवा जी माणसं असतील किंवा त्यांना सगळंच घेऊन ते खाली येतं आणि याच्यामध्ये जास्त ॲक्सिडेंट होतं. पहिला ॲव्हलॅन्स तुम्ही बघितला असेल संपलं असं वाटलंय? नाही म्हणजे असं भीती म्हणजे कसं होतं की जे सेफ म्हणून म्हटलं की जेव्हा ॲव्हलांच म्हणजे आता एव्हरेस्टच्या वेळेला असं फार रेअर झालं की अरे आता ॲव्हलांच येईल आणि मी आता याच्यातून जाईल. पण नून म्हणून जेव्हा मी गेलो होतो ते पीक होतं जेव्हा 2022ला तेव्हा एक छोटासा कडा एक तो असा ढसळला होता. पण तेव्हा काळजी घेतली गेली होती की अरे ॲव्हलांचमध्ये आता आपण नक्की जाणार पण आम्ही एखाद्या मोठा रॉक होता त्याच्या मागे जाऊन लपलो होतो आणि मग तो खाली सगळं वाहून गेलो होतो. तर त्यावेळेला असं वाटलं की अरे आता हे झालं असतं तर काय झालं असतं. पण मग जर रिस्क घेतली नाही तर मग ते गिर्यारोहण काय असं पण वाटतं ना. आणि त्याच्यासाठीच तर आपण आलेलो आहोत. तर म्हणून म्हटलं की हे काहीतरी वेगळं फील्ड म्हणूनच आपण करतो आहे म्हणून आपण इथे आहे. त्यामुळे तो आनंद असतो की अरे वाचलो आहे आपण आणि आपण छान करतो आहे सगळ्या गोष्टी. मला ना आपल्या ह्या चर्चेतनं एक जाणवतं की ह्याला खूप मोठा खर्च लागेल. तर ह्याच्यासाठी अंदाजे काय खर्च येतो किंवा काय असेल? साधारण आता माझ्यासाठी मीच म्हणतो की मी जे एव्हरेस्ट केलं किंवा जे एव्हरेस्टला जात होतो साधारण हा जो खर्च होता साधारण अंदाजे 48 लाख ते 50 लाख अंदाजे खर्च पकडला होता. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की हा जो खर्च आहे 50 लाख खर्च करायचे म्हटल्यावर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते कसे गोळा करायचे कसे उभे करायचे हा मोठा प्रश्न असतो. कारण स्वप्न बघणं सोपं असतं पण ते प्रत्यक्षात उतरवण्याकरता सगळ्या गोष्टी करा पण ते आर्थिक पाठबळ जे असतं हे खूप महत्त्वाचं आहे. पण माझ्या दृष्टीने ते तुम्हाला जिद्द तुमच्या मनात असेल तर ते नक्की पूर्ण होतं आणि ते करायला पाहिजे. आता माझ्या बाबतीत जर तसंच झालं की माझी इच्छा होती पण पैसे कमी होते आणि हा खर्च कसा पुरा करायचा याचं मोठं टेन्शन होतं. तर म्हणजे नेपाळ गव्हर्नमेंटची जी फी आहे ही 12.5 लाख रुपये नुसती नेपाळ गव्हर्नमेंटची फी आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा एव्हरेस्ट शिखर सर करायला जर एव्हरेस्ट शिखर सर करायला तर नेपाळ गव्हर्नमेंटला तुम्हाला टॅक्स रूपात 12.5 लाख रुपये देणं आहे आणि ते भरावे लागतात तरच तुम्हाला ते परमिशन देतात. मग त्यानंतर तुमचा शेर्पाचा खर्च आहे. म्हणजे शेर्पा म्हणजे काय त्याचं एक शेर्पा साधारण कुठल्या कॅटेगरीचा शेर्पा तुमच्याबरोबर आहे ते तुम्हाला निवडावं. तुम्हीच हे करता की मला बाबा जरा एकदम स्ट्रॉंग पाहिजे त्याचा अनुभव काय त्याचा एक्सपिरियन्स काय त्यांनी त्याच्या आधी एव्हरेस्ट केलेला आहे का की त्यांनी अजून कोणते पीक केलेले आहेत आणि मग तो सेफली आहे का त्याच्या हातून काही डेथ झालेले आहेत का किंवा त्यांनी लोकांना सक्सेस किती वेळ करून दिलेला आहे हा सगळा अभ्यास करावा लागतो. आणि मग तो माणूस तुम्हाला सेफली परत घेऊन वरती सबमिट करू शकतो का किंवा आणू शकतो का या पण गोष्टी आहेत. त्याच्यावर त्यांची फी आकारली जाते आणि मग त्याप्रमाणे साधारण 8 लाख ते 10 लाख किंवा 6 लाख फक्त 5 लाख शेर्पाची फी 8 ते 10 लाख अशी फी पण दिली जाते. त्याच्यानंतर त्याच्यावर तो डिपेंड ऑफ शेर्पा. त्याच्यानंतर तुमचे ऑक्सिजन सिलेंडर आहेत साधारण त्याचा खर्च आहे किंवा एखाद्या मग तुमचा फूडचा खर्च आहे. नंतर तुमचे कपडे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला त्या वातावरणात जे कपडे लागतात म्हणजे काय शूज म्हणजे कोफ्लाज म्हणून शूज आहेत त्याचे साधारण 1 लाखाच्या वर साधारण 1 लाख ते 2 लाख 3 लाख तुम्ही जसे घ्याल तसे शूज त्याची कॉस्ट आहे. क्रॅम्पॉन आहेत म्हणजे जे बर्फात चालण्यासाठी जे शूज लागतात ते आहेत. तुमचा सूट आहे हेल्मेट आहे टॉर्च आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ग्लोव्जपासून सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्या साधारण ते 8.5-9 लाखाच्या ह्याच्यात तुमचा तो खर्च परत तो जातो. परत तुमचं इक्विपमेंट आहे म्हणजे काय बाबा सेफ्टी हार्नेस आहे तुमचं कॅराबिनर्स म्हणजे गिर्यारोहणातलं जे लागणारं माउंटेनियर जे साहित्य लागतं हे सगळ्या गोष्टीचं पण आहे. एक चांगली सॅक हवं आहे की जेणेकरून तुम्ही त्यात गोष्टी ठेवू शकता म्हणजे तुमचे ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही कॅरी करू शकता. त्याच्यानंतर पाण्याचा थर्मासपासून अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या इन्क्लूड होतात. कारण नॉर्मल गोष्टी तिथे
आपण घेऊन गेलो बाबा माझ्या घरात एक थर्मास पडला घेऊन गेलो तर ते नाही होत, कारण तो तेवढ्या टेम्परेचरला तिथे काम करणार नाही. आणि हे सगळं ते हाय अल्टिट्यूडच्या गोष्टी आहेत, ह्या घेऊनच तुम्हाला कॅरी करावं पाहिजेत, तरच तुम्ही सेफली या गोष्टी करू शकता किंवा एखादा तो सक्सेस होऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च आहे. आणि त्याच्यानंतर एखाद्या ज्या कंपनी थ्रू तुम्ही जाता ती कंपनी, आता नेपाळमध्ये अनेक कंपन्या आहेत की जे एव्हरेस्ट तुम्हाला घेऊन जातं, पण ते तुम्हाला फक्त काय करतं की तुम्हाला फूड देतं, तुम्हाला टेंटसाठी तुम्हाला प्रोव्हाइड करतात आणि बस. बाकी सगळं तुमचं तुम्हाला चालायचं तुम्हालाच असतं, ऑक्सिजन सिलेंडर तुमचा तुम्हालाच लावायचा असतो आणि बाकी या गोष्टी ते कर. बाकी ते तुम्हाला ते सेफ्टी गोष्टी बाबा हे आहे, या गोष्टी त्याचा खर्च पण आहे. आणि फूड, तर हे सगळं करून 50 लाखाच्या ह्याच्यात जातं. हे कमीत कमी आहे की 50, कमीत कमी 50, 25 ते 50च्या ह्याच्यात हा खर्च आहे. आणि जर तुम्ही आणखीन जास्त फॅसिलिटी मिळेल, तुमच्याबरोबर 2 शेर्पा पाहिजेत तर त्याची फी अजून वाढते. काय तुम्ही तिकडे गेलात आणि चांगल्या टेंटमध्ये राहणार असाल तर मग तिथे हल्ली शॉवर टेंट पण आलेले आहेत गरम पाण्याचे. तुम्हाला गरम पाणी हवे असेल तर मग तुम्हाला, आता माझ्यासारखा माणूस जर 45-50 तर आम्ही म्हटलं 2 महिन्यातून एकदाच आंघोळ करेन. आम्ही आंघोळच केली नाही, कारण तुमचा खर्च कमी म्हणण्यापेक्षा त्या टेम्परेचरला जर आजारी पडलो तर काय, म्हणून मी असा विचार करेन. पण तिथे काही लोक असं नाही करत, गरम पाणी मिळणार मग ते गरम पाण्याचे पैसे वेगळे असतात किंवा तो टेंट वेगळा असतो, तिथे हीटर आहे का टेंटमध्ये, म्हणजे ह्या गोष्टी पण प्रोव्हाइड केल्या जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतील आणि त्याचा खर्च पण त्याप्रमाणे वाढत जातो. तर आपण आणि आपल्याकडे सर्वसामान्य माणूस ह्या सगळ्या गोष्टी नाही हे करतो, तर मग आपण काय म्हणणार की नाही 2 महिने आंघोळ केली तर काय फरक पडणार, नाही ब्रश केला तर काय फरक पडणार, काय नाही कॅडबरी खाल्ली तर काय फरक पडणार. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण ॲडजस्ट करून शिखर सर करायला जातो. आणि मी ते सगळ्या गोष्टी करत राहतो. माझ्या दृष्टीने जेव्हा मला म्हणजे स्पॉन्सरशिप गोळा करायचे तर खूप सारे प्रॉब्लेम भरपूर आले, कारण जे 2 वर्ष आम्ही स्पॉन्सरशिपसाठी फिरत होतो आणि अनेक कंपन्यांकडे आम्ही. याच्यासाठी असे स्पेसिफिक ब्रँड्स नाही आहेत का स्पॉन्सरशिपसाठी? नाही, बऱ्याच कंपन्या याचा स्पॉन्सरशिप देतात, पण तुम्ही योग्य ठिकाणी तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे, कारण त्याचे फायदे पण आहेत कंपन्यांना. मग कारण जसं आता की टाटासारखी कंपनी किंवा रिलायन्ससारखी कंपनी, तर मला उद्या आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप द्या, आम्ही तुमचा कंपनीचा जो फ्लॅग आहे तो मी हातात धरून वरती पकडू शकतो काय ॲट द टॉप, आणि ते तुमचा ब्रँड तयार होतो की काय बाबा रिलायन्सचं नाव, कुठल्या तरी कंपनीचं नाव टॉपला पोचलेलं आहे. तर असंही होऊ शकतं आणि हे आम्ही करतो. किंवा तुमचा जो सूट असतो, ड्रेस असतो किंवा तुमचा टी शर्ट्स असतो, त्याच्यावर तुमचा लोगो, त्या कंपनीचा लोगो म्हणजे जेवढी देशातले लोक आले तर तुम्ही बघत असतात की अरे या कंपनीचा लोगो आहे आणि या कंपनीचा स्पॉन्सर, तर कंपनीचं मार्केटिंग तयार होतं आपोआप. म्हणजे शूज आहे त्याच्यावर तुम्ही येऊ शकता, तुम्ही काय म्हणजे जसं तुम्ही स्पॉन्सर करता तसं ते ॲड तुमची आम्ही करू शकतो. किंवा बऱ्याच ठिकाणी बरेच कंपन्यांचे फ्लॅग प्रत्येक कॅम्पच्या वर लावून फोटो काढला जातो. कॅम्प 3 वर, अरे 23,000 फुटावर या कंपनीचा फ्लॅग गेलेला आहे, या कॅम्प 4 वर गेलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी पण होऊ शकतात. तर स्पॉन्सरशिप दिली तर या गोष्टी आपण नक्की म्हणजे कंपन्यांना त्याचा, आणि कंपन्यांना त्याचा फायदा आहे, कारण शेवटी अचिव्हमेंट मोठी आहे ना. टॉप ऑफ द वर्ल्डवर जर एखाद्या कंपनीचा फ्लॅग लागला असेल तर ती कंपनीचं अचिव्हमेंट सर्वात मोठी असते. याच्यामध्ये स्पॉन्सरशिपचंच मला विचारायचं, तुम्ही गेलात तर तुम्हाला स्पॉन्सरशिप होती की कसं काय, तुम्ही फायनान्सेस कसे मॅनेज केले? एक्झॅक्टली नाही, मला स्पॉन्सरशिप नाही मिळाली. त्याचं कारण असं, मी अप्रोच झालो पण लोकांना तर कसं की बऱ्याच कंपन्यांचा विचार वेगळा पण असतो की तुम्ही जाणार आहात मग मला त्यातून काय मिळणार आहे, किंवा मग काय मला फक्त नाव मिळणार आहे. पण काही कंपन्या अशा आहेत की नाही, ते खरंच त्यांच्या कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये किंवा त्यांच्या वर्करमध्ये ते बिंबवण्याकरता की आपल्या कंपनीची ग्रोथ टॉप ऑफ द वर्ल्डच्या दृष्टीने त्याप्रमाणे आहे, आपण आपली कंपनी बघा या लेवलला पोचलेली आहे, हे दाखवण्याकरता कदाचित हे करू शकतो. आणि त्यांचा विचार जर नक्की त्यांना पटला, म्हणजे आम्ही जर त्यांना पटवून जेव्हा जेवतो की नाही तुम्ही असं केलं तर असं होऊ शकतं, तर कदाचित ते खूप त्यांच्यासाठी फायद्याचं गोष्ट आहे. पण काय माझ्या दृष्टीने मला जेव्हा मी अप्रोच झालो तर बऱ्याच कंपन्या म्हणतात नाही, म्हणजे कंपनी नाही दिलं त्यांनी, म्हणजे पण कारण तुम्हाला तिथपर्यंत नेणारी व्यक्ती पण चांगल्या भेटल्या पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण असं होतं ना बऱ्याच वेळेला, म्हणजे माझ्या दृष्टीने आलेला अनुभव की ते चाललेत ना मग आम्हाला काय करायचं, असं नको, मग ते त्यांचं बघतील. असं केलं तर तुम्हाला स्पॉन्सरशिप नक्की मिळत नाही. माझ्या जेव्हा मी निघालो तेव्हा साधारण 2 वर्षात मला 5 लाख रुपये फक्त गोळा झालेले, आणि माझा खर्च 45 ते 50 लाखाचा होता. आणि जेव्हा निघायची वेळ आली
तेव्हा 15 दिवसच बाकी होते. 15 दिवस पण नव्हते, 10 दिवस बाकी होते. आणि म्हणजे म्हणतात ना की तुम्हाला नुसतं तुमची शारीरिक क्षमता नाही तर तुमचं थोडी श्रद्धा पण असावी लागते. आणि त्याची साथ असेल तर कदाचित त्या गोष्टी घडून येतात. आणि माझ्या दृष्टीने तेच झालं होतं. तर कर्जतमधून काही म्हणजे एक वेणगाव म्हणून आहे जिथे या गोष्टी वेणगाव महालक्ष्मी ट्रस्ट आहे, तिथे दीपक बेहरे वगैरे अशी लोकं मला भेटली, रंजन दातार असतील. या लोकांनी पुढाकार घेतला त्यांच्या कमिटीला सांगून आणि एक माझ्यासाठी कर्जतमध्ये कार्यक्रम केला. साधारण आज भेटले आणि 2 दिवसात त्यांनी कार्यक्रम हे केला होता. आणि साधारण त्या याच्यामध्ये 9.5 लाख रुपये एका दिवसात गोळा झाले होते. म्हणजे 2 वर्षात मी फक्त 5 लाख गोळा झाले, ते एका 2 दिवसात 9 म्हणजे हे सगळं हे होऊ शकतं. म्हणजे त्याच्या मनात विधिलिखित आहे. आणि मग त्याच्यामुळे मी ती फी भरू शकलो होतो 12.5 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर राहिलेला पैसा मग माझ्या मिसेस वगैरे यांनी अनेक ठिकाणी म्हणजे मित्रांनी प्रयत्न केले. मिसेसनी धावपळ करून मग घरातले दागिने, मुलांचे दागिने, स्वतःचे दागिने विकले म्हणजे काढून टाकले. FD मोडलेले आहेत किंवा लोन घेतलेलं आहे. आणि असं करून तो पैसा गोळा झालेला आहे. आणि मग ते करत हे सगळं करून मग एव्हरेस्ट शिखर सर करायचं. आणि मग यातून मिळणार काय, तर त्या टोकावर पोचायचं आहे. आणि माझ्या कर्जतचं नाव तिथे पोचलं पाहिजे. हा जो अट्टास असतो तो आपल्यासारख्या गिर्यारोहकाच्या पॉलिटिक्स लेवलवर म्हणाल तर जे आपल्याकडचे जे आहेत लोक त्यांनी दिले म्हणजे काय 1-2 लाख असे कोणी मदत केलेली आहे नक्की. नंतर आल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री असतील वगैरे यांनी थोडी मदत केली. पण हे सगळं तात्पुरतं, जाण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी घडत नाही. तुम्ही आल्यानंतर या गोष्टी जेव्हा मिळतात ते पण त्याला तोपर्यंत तुमचे खूप शारीरिक क्षमता आणि एफर्ट्स लागलेले असतात. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस पाहिजे तेवढी झालेली नसते. आणि मला असं वाटतं की जर एखाद्याला खरंच एव्हरेस्ट करायचं असेल किंवा एखादं मोठं शिखर सर करायचं असेल तर ही स्पॉन्सरशिप त्याला जर पहिली मिळाली आणि हे पैसे जर त्याला पहिले गोळा झाले तर कदाचित तो चांगला प्रॅक्टिस करून ते शिखर ओझं कमी होईल. कारण एव्हरेस्टसारखं शिखर सर करायचं आहे. डोक्यात आपली शारीरिक क्षमता स्वतःला सांभाळायचं असतं. आपण मानसिकदृष्ट्या खंबीर असायला लागतं. आणि डोक्यावर ते जे वजन असतं की अरे आपले पैसे पोचले नाहीत, ते पोचणं गरजेचं आहे, ते कसे गोळा करतील, हे जे टेन्शन आहे हे रिलीफ असलं पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या प्रकारे ते शिखर सर करू शकता किंवा जाऊ शकता तिकडे. आणि माझ्या दृष्टीने कर्जतकरांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि त्यांचं खरंच धन्यवाद मानतो. कारण कर्जतनी सगळ्या लोकांनी ज्याच्या परीने प्रत्येकाने नंतर प्रत्येकाने मदत करायचा प्रयत्न केला आणि केलेली आहे. ही खूप चांगली जमेची बाजू आहे. ह्या प्रवासात आहे ना आपल्यासोबत एक व्यक्ती असतो जो म्हणजे शेर्पा. तर हा शेर्पाचा तुम्ही रोल कसा असतो किंवा त्याचं काय बाय चॉईस असतं की आपल्याला जे कंपनी थ्रू जातो ती कंपनी देते की कसं काय, शेर्पाचा रोल काय सांगाल? शेर्पा एक ॲक्च्युली तुम्हाला तो सेफ्टी पर्सन म्हणा किंवा तुमच्यासाठी एक तो गाईड म्हणा तो असतो. म्हणजे बाबा आज तो जो रूट आहे त्या रूटवर आपल्याला जायचं आहे तो तुमच्याबरोबर सेफ्टी पर्सन असतो. की प्रत्येक एव्हरेस्टसारख्या ठिकाणी जी काय शिखरं आहेत मोठमोठी जे 8,000 मीटरच्या वर आहे तिथे तुम्हाला प्रत्येकाचा शेर्पा असावा बरोबर असतो. जसं तर माझ्याबरोबर माझा शेर्पा होता आणि तो दार्जिलिंगचा होता. तो मी तिथून त्या हायर केला होता आणि त्याचा अनुभव खूपच छान होता. म्हणजे त्याचा ह्याच्या आधी पण 6 वेळा शिखर झालं होतं एव्हरेस्ट. आणि ह्या हिमालयातला त्याचा अनुभव खूप दांडगा होता. म्हणजे त्याला की तो सांगेल नाही हे असं नाही असं तर ते त्याप्रमाणेच होतं ते. आणि त्याचा इतका हे होतं की बाबा ऑक्सिजन कसं लावायचं, जर वेळ आली प्रॉब्लेम झाला तर त्याला काय केलं पाहिजे. आणि कारण माझ्या ह्याच्या बाबतीत खूप गोष्टी वेगळ्या घडल्या होत्या त्यामुळे त्यांनी मला म्हणजे आज मी जे काय आहे ते त्याच्यामुळे आहे मला असं म्हणायला हरकत नाही. आणि माझे काही इतर मित्र आहेत 3 त्यांच्यामुळे मी आहे एव्हरेस्ट शिखर सर झालेला आहे. तर तो होता म्हणून कदाचित मला तो खूप मोठा सपोर्ट मिळाला. नाहीतर खूप गोष्टी अशा असतात की एव्हरेस्ट शेर्पा चांगला नसेल तर तुमचा सक्सेस पण तुम्हाला खूप कमी हे असतं. ह्या प्रवासात आहे ना बऱ्याच आपल्याला चांगले वाईट अनुभव येतात. कधी बऱ्याच लोकांचा सिलेंडर संपतो किंवा तुम्ही जसं म्हणलं एखादा कडा ढासळतो किंवा काय असे प्रॉब्लेम्स येतात. तुमच्यासोबत असं काही जे कोणासोबत व्हायला नको पण
प्रवासात आणि हे होतं हिमालयातल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळेच त्या फेल होतात किंवा एखादा असं पडताना बघताना तो तिथूनच मानसिक ढासळतो आणि तो निघून जातो. त्याच्यासोबत असं काही तुमच्यासोबत काही झालं माझ्या होतं का? आता खरा खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे अजूनही मला तो क्षण आठवतोय. रात्रीचे 12:30-1ची वेळ होती. ज्या दिवशी म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करायला मी निघालो होतो. कारण संध्याकाळी 5 वाजता ॲक्च्युली शिखर सर करायला सुरुवात करतात ती रात्री 8-9 वाजता, रात्री 9 वाजता. पण आमच्या दृष्टीने थोडी ती वेगळी गोष्ट घडली होती. कारण आम्ही ऑलरेडी माझे 3 मित्र आणि मी ऑलरेडी आधी पोचलो होतो तिकडे आणि दुसऱ्या दिवशी अचानक आम्हाला त्या दिवशी जाता नाही आलं वरती. आणि 26,000 फुटावर एक दिवस जास्त राहणं म्हणजे खूप कठीण असतं. कारण तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर ते पुरले पाहिजेत. कारण त्याच्यानंतर तुमचा फूडचा प्रॉब्लेम येतो आणि दुसरी टीम वरती आलेले तयार होत असतात, लोक येत असतात. कारण तो वेळ खूप कमी असतो आणि या कमी वेळामध्ये तुम्हाला सक्सेस करून खाली यायचं असतं. आणि आम्ही एक दिवस जास्त काढल्यामुळे आमचे ऑक्सिजन सिलेंडर जास्त संपले गेले होते. त्यामुळे माझ्या बाकीच्या मित्रांना मग आम्हाला ते पण फिट होते तेवढेच आणि मग त्यांनाही मग आम्हाला डिसिजन घ्यावं लागलं की आता कोणतरी एकानेच वरती यायचं कारण त्याचे ऑक्सिजन सिलेंडर त्याला मिळतील. आणि मग साहजिक आहे मग सगळ्यांची गप्पा मीटिंग झाल्यावर मग प्रत्येकजण हा जाणार का तो जाणार का शेवटी ठरलं की मी जाणार म्हणून. म्हणजे त्या दोघांनी त्या दिवशी ट्रेक नाही केला नाही बिकॉज ऑफ यू, तुम्हाला त्यांनी सपोर्ट केला. बापरे. आणि मग वरती आल्यावर मग माझा शेर्पा आणि मी आम्ही दिवसभर टेंटमध्येच बसलेलो होतो. आणि मग त्यांचे सिलेंडर मला काय 3 सिलेंडर माझ्याकडे होते, मला मिळाले, माझे 1-2 सिलेंडर. आणि मग आम्ही ठरवलं की आता आपण आज रात्री निघायचं आहे. पण मग मी विचार केला की जी 100 लोक त्या दिवशी तिथे वरती कॅम्प 26,000 बसली होती, 80 ते 100 लोक. आणि ही लोक जर चालायला सुरुवात केली तर आपण सगळ्यांच्या मागे असू. आणि ऑलरेडी आपण थकलेलो आहोत, एक्झॉस्ट झालेलो आहोत, 2 दिवस इथं काढलेले आहेत आणि आता आपण कसं काय करणार. मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही विचार केला, मी त्याला म्हटलं आपण आज संध्याकाळी लवकरच निघू. आम्ही 5 वाजता संध्याकाळी चालू केलं आणि 5 वाजता चालू केलं त्यामुळे प्रचंड हवा होती. इतकी हवा होती की उभं राहणं शक्य नव्हतं. मग आम्ही आपले रंगत खाली बसत कसे 100 मीटर बाहेर पडलो. कारण कोणालाही आवाज येऊ नये हा उद्देश होता. आणि हवेचा वेग प्रचंड होता, म्हणजे उभं राहणं शक्य नव्हतं. आणि त्याच ह्याच्यामध्ये आम्ही दोघं चालून सुरुवात केली आणि साधारण 4 ते 5 तास झाले होते. आणि ज्या ठिकाणी पोचलो होतो ज्याला बाल्कनी असं ठिकाण आहे, म्हणजे साधारण असा उंच सरळ कडा आहे आणि तो चढायचा होता. आणि 9-9:30 वाजता सहज मागे बघितलं असं जस्ट म्हटलं तर थोडं पाणी पिऊ आणि जरा पण ऑक्सिजन सिलेंडर लावलेलाच असतो, मास्क लावलेला असतो. मागे सिलेंडर असो तर 0.2, 0.4 ते तुम्ही करत चालायचं असतं. सहज मागे बघितलं, आत्ता कुठे टेंटच्या लाईटी बाहेर पडत होत्या, म्हणजे लोक बाहेर पडायला लागले होते. त्यामुळे काय 4 तासाची मला ती गॅप मिळाली होती. त्या लोकांच्यात आणि माझ्यात 4 तासाचा डिस्टन्स होता, माझा शेर्पा आणि मी. आणि आम्ही काय करायचो, चालताना एका थोडं डिस्टन्समध्ये ठेवायचो. त्यामुळे एखादा फॉल झाला तर हे माउंटेनमधलं गणित आहे की एखादा फॉल झाला तर तुम्हाला अरेस्ट करता आलं पाहिजे, त्याला सावरता आलं पाहिजे. नाही तर आम्ही बरोबर चालू असेल तर दोघांचे एकत्र येऊ शकतो. म्हणून ते गणित असतं की 50 फूट, 20 फूट, 100 फुटावर ते डिस्टन्स ठेवून माणूस चालत असतो. हवेचा प्रचंड वेग होता, बर्फ होता, म्हणजे पूर्ण माझ्या शरीराला बर्फ म्हणजे मारा बसत होता. हेड टॉर्चवर बर्फ साठत होता, तो बाजूला करायचा, पुढचा दिसत नसा. आणि हे सगळं करताना चालत होतो. आता लोक मागे असल्यामुळे मला तेवढी भीती नव्हती की आपण सगळ्यांच्या पुढे, आपल्या सगळे मागे आहेत. एका रिजवरनं चालत असताना तिथे बऱ्याच वेळानंतर 12:30-1 वाजता शेर्पा माझा बराच मागे होता. आणि एका पॉईंटला ते हिलरी स्टेप म्हणून आहे. हिलरी स्टेप म्हणजे मला वाटतं स्टेप म्हणजे छोटी पायरी असेल, पण ती साधारण 70 ते 80 फुटाचं असं एक रॉकी पॅच आहे. आणि त्या रॉकी पॅचवर चढताना माझ्या जस्ट तिथे एक लक्षात आलं की जर असं म्हणतं जरा इथे रेस्ट घ्यावी, खूप थकलो होतो. आणि त्यावेळेला लक्षात आलं की आपण थोड्या वेळाने मी जेव्हा 20-25 मिनटं मी मी माझ्या जागेवर नव्हतो, त्यावेळेला कळलं की माझे 2 मास्क निघालेलं होतं आणि हातातले ग्लोव्ज निघालेले होते. आणि मी आपलं डोकं टिकून असं त्या ह्याच्यावर डोक्यावर असंच होतो. तर नंतर लक्षात आलं की हे काय झालं, म्हणजे कळलंच नाही मला की माझे हे कशामुळे झालेलं आहे. तर माझे 2 ऑक्सिजन सिलेंडरचं जे बर्नर असतं, भरलेले ऑक्सिजन सिलेंडरचं बर्नरच ते फेल गेलं होतं. त्यामुळे दोन्ही ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन निघून गेला होता.
आणि जे ऑक्सिजन मी लावून खाली आलो होतो खालूनवर तेच लावून मी चालत होतो फक्त एका याच्यावर. आणि मग तो शेर्पा जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला कळलं की अरे मास निघालेला आहे, फ्रीज ती जी ट्यूब आहे पूर्ण फ्रीज झालेली आहे, कारण ती फ्रीज होऊन द्यायची नसते कारण त्याच्यातून ऑक्सिजन तुम्हाला मिळत होतं आणि तीच नेमकी फ्रीज झाली होती. आणि मी घाबरून तो मास असा इकडे तिकडे हरवला होता कारण तुम्हाला ऑक्सिजन नाही म्हणलं. आणि तो नंतर त्या जोशात मी तो कडाच आणि मग तो आला, मग त्यांनी सगळं ते CPR मग त्यांनी मारून ही सगळी 25-20 मिनटं आमची मारामारी चालू झाली. आणि मग त्यांनी मला जेव्हा परत शुद्धीवर आणलं आणि मग मी त्या दिवसात त्यांनी त्याचं सिलेंडर काढून मला लावलं गेलं आणि मी त्या दिवसात तो कडा चढवायला सुरुवात केली. आणि परत जेव्हा थोडं खाली पडलो म्हणजे 70-80 फूट परत खाली कोसळलो आणि मग ते पायामध्ये लागलं होतं, मोठा रॉक त्याच्या पायाला लागला होता. ते क्रॅम्पॉन माझे जे खेळ शूज ते पायात घुसले होते, त्यामुळे ब्लड वगैरे बाहेर पडलं होतं, सगळं फेदर फाटलं होतं आणि ते सगळं फेदर असं हवेत उडत होतं हे कळत होतं. हातातून ग्लोव्ज वगैरे सगळे बाहेर पडले होते. त्यांनी सगळं परत व्यवस्थित करून परत त्या दिवसात चालू केलं. त्यांनी समजवलं, बोललं, तो कडा चढलो आणि असं रात्री 1:55 जगातल्या वरच्या शिखरावर म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्डवर पोचलेलो होतो. आणि तो आनंद वेगळा होता. म्हणजे काय होतं की पण तो ही जे असतं याला म्हणतात, एका ठिकाणी मी मैत्री बघितली, एका ठिकाणी टीमवर्क बघितलं होतं आणि एका ठिकाणी माणुसकी काय असते ती बघितली होती. तिथे मला अनुभवलं आणि मी तिथे मला एक लक्षात आलं, म्हणजे माझ्या आयुष्यातलं तो माझा टर्न असेल किंवा माहिती नाही, त्याच्यानंतर मी खूप स्वतःला चेंज केलं की हे सगळं फेल आहे, की आपण म्हणतो हे माझं ते माझं ते माझं असं जे काही मला अनुभव आला. आणि मी तिथं म्हटलं की हा माणूस माझा 6 महिने वर्षभर माझ्याशी संपर्कात आहे आणि माझा जीव वाचवण्याकरता हा तडपडतो, याचा काढून हा मला लावतो आहे, याच्या पलीकडे जीव म्हणजे काय जीवन आहे. आणि ज्या वेळेला 20-25 मिनटं जे काही मी गेलो ज्या ह्याच्यात होतो त्यावेळेला मला जे जाणवत होतं की फक्त घरचे आठवत होते, पण कुठली तरी शक्ती अशी होती की ती मला खेचत होती आणि फक्त घरचे आठवत होते की मला परत त्या जागेवर आणण्यासाठी प्रयत्न करत होते. बरेच लोक असं म्हणतात की म्हणजे श्रद्धा असावी लागते आणि ती श्रद्धा खरं होती. म्हणजे मी म्हणतो की ज्या वेळेला मी शिखरावर पोचलो तेव्हा मला फक्त रडायचं होतं, पण मला रडता येत नव्हतं. हा वेगळा एक हे होता की त्यावेळेला मी फक्त त्या माणसाला बघत होतो की हा माझ्यासाठी देव आहे, आज ह्याच्यामुळे मी इथंपर्यंत पोचलो आणि या जगाच्या टॉप. आणि तो जो आनंद मग तुम्हाला सांगतो की जो तुम्ही आता फक्त ओरडा जोरजोरात, आणि मी फक्त ओरडत होतो की संतोष दगडे, कर्जत, रायगड, गणपती बाप्पा मोरया एवढंच बोलत होतो. आणि पण तो मला रडून देत नव्हतं. त्याचं कारण आता म्हणतो ही जागा रडण्याची नाही आहे, इथं ही देवांची जागा आहे आणि इथं तुम्ही पोचलेलं आहे आणि तुम्ही देवांच्या जवळ आहात, आता तुम्ही रडायचं नाही. आणि आम्हाला रडता येत नव्हता कारण माझ्या डोळ्यातसुद्धा बर्फ झाला होता, पाणी साठलं, त्या पाण्याचाही बर्फ झाला होता, त्यामुळे डोळे बंद करता येत नव्हते. मग आम्ही काय ते सगळं सेलिब्रेशन फोटो वगैरे सगळं झालं. आणि मग जेव्हा खाली यायची वेळ झाली कारण प्रचंड त्रास होत होता, कारण पायाला लागलेलं असल्यामुळे काय करून कसे आलो आम्हालाच माहिती नव्हतं. कारण कॅम्प 2वर आलो तेव्हा मग ते हेलिकॉप्टरने लिफ्ट केलं गेलं दुसऱ्या दिवशी, कारण मी पूर्णपणे याच्यात होतो, तर मला चालणं शक्य नव्हतं. आणि मग हॉस्पिटलमध्ये येऊन मग 3 दिवस ट्रीटमेंट आणि सगळ्या गोष्टी. पण म्हणून एव्हरेस्ट जेव्हा विषय येतो की एव्हरेस्ट सर करणं तेवढं इझी नाही आहे जेवढं आपण म्हणतो, किंवा एखादं शिखर सर करणं किंवा एखाद्या सह्याद्रीतला कडा हे करणं तेवढं म्हणून त्याला जगातलं सगळ्यात सागरमाता किंवा टॉप ऑफ द वर्ल्ड म्हणतात. त्याचा अनुभव तिथे आला. ॲक्च्युली हा अनुभव जरी तुमचा असेल ना, तरी आज मी ह्या खुर्चीवर बसलोत आणि कॅमेऱ्याच्या मागे दोघं तिघं आहेत. मला ना 100% गॅरंटी की इथे असणारा प्रत्येक जण ना त्याच्यासमोर ते चित्र असं उभं राहत असेल. आणि जर हा पॉडकास्ट कुणी जर ऐकत असेल ना तर 101% मला सांगायचं की त्यासमोर ना ते चित्र असं उभं राहत असेल. तुम्ही जसं ते डिस्क्राईब करत होतात ना, किती भयानक आणि किती वेगळं असेल ती जी एनर्जी आहे, तुम्ही म्हणाला ती एक एनर्जी होती स्वतःला पुश करणं. ना तिथे आपलं घर आहे, ना आपण तिथे कधी आयुष्यात पोचलो आहे, ना तो व्यक्ती जो शेर्पा आपल्यासोबत आहे तो आपला कोणीच नाही आहे, रक्ताचा नाही आणि ओळखीचा नाही, पाळखीचा नाही, फक्त त्याला आपण एक कमर्शियली त्याला पैसे दिले आणि तो आपल्यासोबत आहे. तरीही तो व्यक्ती आपल्यासाठी धावपळ करतोय, धडपडतोय काहीतरी, ह्यानी ते केलं पाहिजे. तर किती म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत. नाही, म्हणूनच म्हणतात ना की मगाशी सगळ्यात पहिला प्रश्न जो आपला होता किंवा आपण जे गप्पा मारत होतो की सह्याद्री काय करतो. आणि मला असं वाटतं की आपला मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाला
काय करू शकतो. म्हणजे तो सह्याद्री त्याला घडवलेलं असतं. कारण मला अभिमान आहे, मी रायगडमध्ये राहतो, रायगड महाराजांच्या भूमीमध्ये राहतो. आणि तिथे जेव्हा तो माणूस घडतो ना, तो म्हणजे एक मराठी माणूस, सह्याद्रीमधला माणूस आणि स्पॉन्सर म्हणजे म्हणतात ना, असं आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊन वर येणं आणि तिथे तुम्हाला ती झगडणं आणि ते सक्सेस करून दाखवणं, हे सगळं फक्त आपला माणूस, मग ते मला वाटतं हा आपल्याकडचा महाराष्ट्रीयन माणूस पण तो करू शकतो या गोष्टी. त्याच्याशिवाय या गोष्टी नाही मला वाटतं एवढं कोणी हे करत. कारण ती जिद्द असावी लागते आणि ती जिद्द ती शेवटपर्यंत ती आपल्याला आपल्या पूर्वजांनीच दिलेली असेल कदाचित. मला तर असं वाटतंय ना की कदाचित तीच महाराजांची जी शिकवण आहे किंवा ते आपल्या मातीतला जो एक असतो आपल्या, तोच तुम्हाला तिथे ढकलत होतो की जा आणि ते तू अचीव कर आणि ये. आणि तुम्ही तिथे महाराजांचाच मला असं हो. आणि बरोबर आहे. आणि तो मला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अभिमान त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा की मी रायगडमध्ये राहतो आणि रायगडचा पहिला माणूस म्हणून मी जेव्हा त्या शिखरावर पोचतो की रायगड जिल्ह्यातला पहिला माणूस एव्हरेस्टच्या शिखरावर पोचलेला आहे. आणि एवढ्या वर्षांमधला म्हणजे 1953 नंतर कोणी जर एव्हरेस्ट सर केलं, म्हणजे 1953 पहिल्यांदा 29 मे 1953ला जेव्हा एव्हरेस्ट सर झालं पहिल्यांदा, त्याच्यानंतर रायगडमधला पहिला माणूस आणि जेव्हा आपल्या नावाची नोंद होते, ती अभिमानाची गोष्ट. आणि ती पण रायगडमध्ये, आणि महाराजांच्या रायगडमध्ये राहणाऱ्या जिल्ह्यामध्ये, महाराजांचा त्यामुळे आणखीन काय पाहिजे. आणि ही सगळ्यात माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नाही, नक्कीच तुमच्यासाठीच नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा रायगडसाठीच त्या अभिमानाची गोष्ट असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही जसं म्हणाल ती एनर्जीबद्दल मला थोडं डिटेल्समध्ये बोलायचं आहे की ना, ती प्रत्येक ना डोंगराची किंवा पर्वताची एक वेगळी एनर्जी आहे. काही पॉझिटिव्ह असते, काहींना पॉझिटिव्ह अनुभव येतात किंवा काहींना निगेटिव्ह येतात. बरोबर. तर तुम्हाला निगेटिव्हमधून एक पॉझिटिव्ह वे सापडला किंवा तुमच्यासोबत त्या गोष्टी घडल्या, तर त्या एनर्जीबद्दल तुम्ही काय सांगा की पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह काय असते का खरंच, किंवा काय असते? पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की असते आणि ती अनुभवाला पण तुम्हाला येते. एक कसं होतं ना, मगाशी मी म्हटलं की तुम्ही तुमच्या मागे कोण आहे आणि तुम्ही किती लोकांसाठी करताय. आणि तुमचं जेव्हा तुम्ही एखादं गोष्ट मोठी गोष्ट करायला जाता ना, तेव्हा ते तुमचे नसतं, तुम्ही स्वतःचे नसतं, तेव्हा तुम्ही लोकांचे होऊन जाता. आणि मला असं अनुभव आला की ज्या दिवशी रात्री मी एव्हरेस्ट शिखर सर करत होतो, म्हणजे मला वाटतं 2 वर्ष, आजचेच दिवस येतो, 2 वर्ष पूर्ण झाली, त्या दिवशी रात्री कर्जतमधला प्रत्येक माणूस, कोणी रामरक्षा म्हणत होतं, कोणीतरी हनुमान चालीसा चालू होतं, त्या रात्री हे सगळी लोक करत होती आणि काही संबंध नव्हता. पण प्रत्येक कर्जतकरांची किंवा प्रत्येक व्यक्तीची इच्छा होती, माणसाची इच्छा होती की एव्हरेस्ट शिखर सर झालं पाहिजे. मग संतोष झगडे करतायत ना, मग ते कोण आहेत ते माहिती आहे, पण संतोष झगडेंचं एव्हरेस्ट शिखर सर झालं पाहिजे. ही जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली होती ना, म्हणजे माझ्या घरच्यांची असेल, माझ्या मुलीनीसुद्धा त्या रात्री पूर्ण रात्रभर ती देवासमोर बसली होती, माझ्या मिसेसने हे केलं, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, किंवा मित्रांनी असेल, हे सगळ्यांची पॉझिटिव्ह तिथं लागली होती. आणि एक म्हणतात ना, तो एक हे होता. आता हा श्रद्धेचा भाग आहे की खरंच होतं का, तो होतं. कारण माझा भाऊ असंच देवासमोर बसला होता आणि त्यांनी त्याला सांगितलं गेलं की तो दत्त महाराजांसमोर बसले होते आणि त्याला सांगितलं की अचानक त्याला 1:55 मी माझं शिखर सर झालं. माझ्या मुलीने त्याला 12 वाजता फोन 11:30-12ला फोन केला होता की पप्पा आज निघाले तर वरती जायला. तर तो बसला होता आणि त्याला 2 वाजता सांगितलं की चल उठ, झालं. ही जे आहे ना, त्यांनी मला आलं सांगितलं की हे जे काहीतरी हे तुला माहिती आहे का, हे असं झालं आहे आणि हे घडलं आहे. कारण त्याच्यानंतर आलेलं मला बऱ्याच लोकांनी वेगवेगळे अनुभव दिलेले. त्यामुळे मला त्याच्यावर विश्वास आहे की देव आहे आणि ते आपल्याबरोबर असतं. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी, यात आपला विषय, ते खरंच आहे. ती तुमची जर पॉझिटिव्ह तुमच्याबरोबर चांगली असेल तर तुम्ही नक्की सक्सेस करू शकता. म्हणजे पैसा सगळीकडे काम नाही करत, तर तुम्हाला तुमच्यासाठी हे पण गोष्टी जास्त गरजेच्या आहेत. आज म्हणजे ह्या अनुभवानंतर तर मी असं एकदम ब्लँक झालो आहे, पण इथे तुम्ही आज आलात या पॉडकास्टवरती, तर तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच इथे आलात. आणि ना, मी या पॉडकास्टच्या निमित्ताने मी खूप लोकांशी बोललो आहे किंवा आपल्या कर्जतमध्ये खूप लोक आहेत जे छोटे मोठे ट्रेक्स करतात, तर त्यांच्याशी बोलून
आणि आज तुमच्याशी बोलून ना एक वेगळी एनर्जी किंवा एक वेगळा एक्सपिरियन्स मला आला. आणि आपण आपल्या कामाच्या बाबतीत किंवा तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत किती पॅशनेट असाल ते फक्त तुम्हालाच माहिती आहे. कारण त्याच्यासाठी खूप सगळं डेडिकेशन तुम्ही जे सांगितलं, बर्फात ड्रममध्ये बर्फ टाकणं, हो त्यासाठी खूप जास्त ताकद लागते. आणि देव तुम्हाला ही एनर्जी तुम्हाला कायम अशीच मिळो हीच मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही इथे परत आलात त्याच्याबद्दल खूप खूप आभार. हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला? खूपच भारी. म्हणजे मला, आणि मी मगाशीच म्हटलं की मला खूप आनंद होतो की आज त्याच दिवशी माझा परत पॉडकास्ट आणि तुमच्या सगळ्यांसमोर होतोय आणि तो अनुभव मला परत कथन करायला मिळतोय. आणि नवीन येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, याचा खूप आनंद होतोय. आणि लोकांनी कधीही केव्हाही संपर्क करावा आणि जे कोणाला कसली मदत लागेल ती नक्कीच मी तुमचं सगळे डिटेल्स कमेंटमध्ये टाकेलच. नक्कीच. सो पुन्हा एकदा थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात त्याबद्दल.